खूप मोठं इंट्रोडक्शन दिले सिस्टरनी. इतकं काही नाहीये. मी देवाचा एक छोटासा दास आहे आणि हा सर्व गौरव मान सन्मान जिवंत देवाचा आहे प्रियानो. कारण मी कुणी नाही, जो माझ्यामध्ये आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तो प्रभू येशू आहे आणि त्याच्या नावाला सर्व गौरव मान सन्मान आणि महिमा असोत. पुन्हा एक वार जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देतो. वेलकम टू हेवन मिनिस्ट्री तर्फे आणि त्याचप्रमाणे पास्टर डॉक्टर विकास यांनी जो हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलाय ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून. आज कॉन्फरन्सचा 6वा दिवस आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केलेली आहे, ऐकलेलं आहे आणि आजचा 6वा दिवस आहे कॉन्फरन्सचा आणि आजच्या 6व्या दिवशी आज एक विशेष विषयाबद्दल मी बोलणार आहे तुमच्याशी आणि जो विषय आहे तो आता सिस्टरनी जसं सांगितलंय, आजचा तरुण, टुडेज युथ खूप अतिशय हा एक महत्वाचा घटक आणि महत्वाचा विषय आहे आणि युथ म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असेल. अनेकांना वाटत असेल की आता युथ बद्दल बऱ्याच गोष्टी निघणार आहेत, परंतु थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि तरुण कसा असावा किंवा तरुण देवाच्या दृष्टीने कसा असावा किंवा तरुण पण काय आहे आणि कशाची देवाला आवश्यकता आहे या गोष्टींबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. तत्पूर्वी आपण वचनाकडे जाण्यापूर्वी एक गीत घेऊयात आणि नंतर आपण वचनाकडे जाणार आहोत. मी विनंती करेल, सिस्टर वर्षा होळ आपल्यामध्ये आहेत, त्या मला या गीताला साथ देतील. येशूचे युवक आम्ही, येशूचे युवक, युवती येशूच्या, आम्ही युवती येशूच्या, वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया, पुढे पुढेच नेऊया, 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 जगात उंच उभवूया, उभवूया, उभवूया. येशूचे युवक आम्ही, येशूचे युवक, युवती येशूच्या, आम्ही युवती येशूच्या, वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया. येशूला मी पाहिले जिने, तिकट वाटली खरी चालली, येशूला मी पाहिले जिने, तिकट वाटली खरी चालली, मार्ग दावण्याच्या दासडीत सिद्ध होऊया, होऊया, होऊया. येशूचे युवक आम्ही, येशूचे युवक, युवती येशूच्या, आम्ही युवती येशूच्या, वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया. येशू तारका जो स्वीकारितो, मार्ग मुक्तीचा त्रास लाभतो, येशू तारका जो स्वीकारितो, मार्ग मुक्तीचा त्रास लाभतो, वचन सांगण्याच्या दासडीत सिद्ध होऊया, होऊया, होऊया. येशूचे युवक आम्ही, येशूचे युवक, युवती येशूच्या, आम्ही युवती येशूच्या, वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया. वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया, वधस्तंभ घेऊया.
वधस्तंभ घेऊया. बोलो यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. आमेन. हालेलुया. आजचा तरुण हा देवाचा वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी सक्षम आणि तयार असणं गरजेचं आहे प्रिया. आमेन. हालेलुया. सर्व तयार आहात का? Yes. आमेन. हालेलुया. आता तरुण म्हटल्यानंतर अनेकांना खूप मोठा प्रश्नचिन्ह पडला असेल की आता वृद्धांचं काय काम आहे. परंतु एक महत्वाचं वचन मी पहिले तुमच्या समोर वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की तरुण म्हणजे काय आहे. अकॉर्डिंग टू मेडिकल सायन्स किंवा जर आपण सायकोलॉजिकली जर विचार केला, सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार किंवा मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं माणसाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आणि जसं आपण डे 1च्या कॉन्फरन्स पासून आपण बघितलं, पास्टरने अतिशय सुंदर सांगितलं की ख्रिस्ती कुटुंबाची रचना कशी, पार्श्वभूमी कशी आहे नाही का. मुलं कशी असावेत, आई वडील कसे असावेत, नीतिमान मनुष्य कसा असावा आपण थोडक्यात बघितलं. त्यानंतर सासू सुना बघितलं, पित्याचा आशीर्वाद आपण बघितलं. काल आपण लेकरांचं संगोपन हाही खूप चांगला विषय बघितला. परंतु आज तरुणांविषयी आज आपण बघणार आहोत की आजचा तरुण, टुडेज युथ, एक महत्वाचा गंभीर असा प्रश्न आणि गंभीर असा विषय आहे प्रियांनो. आणि अतिशय महत्वाचं आहे की तरुण म्हणजे काय एक्झॅक्टली. जर आपण मेडिकल सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर माणसाच्या जीवनातल्या एक 8 स्टेजेस आहेत. सगळ्यात पहिली स्टेज असते बेबी, म्हणजे ज्याला आपण बालक म्हणतो. त्यानंतर टॉडलर एक स्टेज असते. त्यानंतर चाइल्ड ही एक स्टेज असते. त्यानंतर टीनेजर, जे मुलं 12व्या वर्षापासून 19च्या आतमध्ये असतात त्यांना आपण टीन एज मध्ये कन्सिडर करतो, त्याला टीन एजर असं म्हणण्यात येतं. त्यानंतर यंग अडल्ट जे 19च्या पुढे आहेत. त्यानंतर मिडल एज अलर्ट आणि त्यानंतर मग रिटायर्ड आणि देन एल्डर लाईफ म्हणजे वृद्धत्व किंवा म्हातारपण, किंवा आपण त्याला म्हणतो की आता हा जो व्यक्ती आहे तो वयस्कर झालेला आहे. या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत या माणसाच्या जीवनातल्या पायऱ्या आहेत. या 8 स्टेजेस मधून माणसाला जावं लागतं. आणि मग त्यानंतर जी शेवटची स्टेज असते ती म्हणजे म्हातारपण. आणि मग घरचे म्हणतातच काय आता झालेत गेले दिवस, संपलेत दिवस, उरकलेत आता ह्यांचे, आता शेवटचे दिवस आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे हे जे काही आपण बघितलं हे अकॉर्डिंग टू मेडिकल सायन्स किंवा सायकोलॉजी डिपार्टमेंटनं केलेलं अनालिसिस आहे. या अनुषंगानं माणसाच्या जीवनातल्या या पायऱ्या आहेत. आवाज क्लिअर नाहीये का माझा? एक मिनिट. आवाज येतोय? हॅलो. येस. बरोबर. एकदम व्यवस्थित आवाज. ओके ओके. मध्ये मेसेज आला की साऊंड इज नॉट क्लिअर म्हणून. ओके. तर या सगळ्या मेडिकल सायन्सच्या ज्या स्टेजेस आहेत त्या आपण बघितल्या. परंतु तुमचं आणि माझं पवित्र शास्त्र याच्या वेगळं काहीतरी सांगत आहे आपल्याला. आपला विश्वास, आपला भाव, आपला भरोसा, आपलं सर्व काही जे आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय सुंदर तरुणपणाची व्याख्या सांगते प्रियांनो. आणि म्हणून मी म्हटलं अगोदरच की असं समजू नका की फक्त तरुणांचाच हा विषय आहे. तरुण कोण आहात बायबलच्या दृष्टिकोनातून, देवाच्या दृष्टिकोनातून आपण बघूयात. यशया याचा 40वा अध्याय आणि वचन 30-31 मी तुमच्यासाठी वाचतो. यशया याचा 40वा अध्याय आणि वचन 30 आणि 31 मी तुमच्यासाठी वाचतो. आयझाया चॅप्टर 40 वर्स 30 and 31. तरुण थकतात, भागतात, भर ज्वाणीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आमेन. हालेलुया. तरुण थकतील, भागतील, भर ज्वाणीतले ठेचा खातील असं देवाचं वचन सांगतंय. परंतु ज्यांची आशा परमेश्वरावरती आहे, ज्यांचा विश्वास परमेश्वरावरती आहे, जे प्रभूमध्ये मुळावलेले आहेत, जे देवामध्ये रुजवलेले आहेत, अशा लोकांसाठी देवाचं वचन सांगतंय की ते नवी शक्ती संपादन करतील आणि गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. गरुडाप्रमाणे, गरुड पक्षी खूप ग्रेट असा पक्षी आहे, खूप ग्रेट असा पक्षी आहे. आणि आपण जर बघितलं गरुडाचं, जर आपण बघितलं गरुड हा पक्षी जो आहे तो सगळ्या पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा पक्षी आहे नाही का. एक मल्टी टॅलेंटेड त्याला म्हणता येईल. आणि जे काही आहे परमेश्वराने त्याला एक गॉड गिफ्ट दिलेला आहे. आणि म्हणून जर आपण पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी गरुडाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या पक्ष्यांमध्ये गरुडाचाच का उल्लेख दिलेला आहे तर गरुड जो आहे तो हा एक शिकारी असा पक्षी आहे. सगळ्यात जास्त उंच भररी मारणारा,
सगळ्यात जास्त उंच हवेमध्ये असणारा हा गरुड आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की गरुडासारखी नवी शक्ती संपादन करतील. जसा गरुड जो पक्षी आहे वयस्कर झाल्यानंतर तो थकतो, भागतो आणि मग तो डोंगरावरती जातो आणि मग त्याचे पंख झडायला लागतात. त्याची जी काही अशी झीज त्याच्या शरीराची होती त्यानंतर तो जसा काही वरती जातो डोंगरावरती आणि डोंगरावरती गेल्यानंतर पुन्हा एक वार तो स्वतःला रिफ्रेश करतो. त्याला पुन्हा एक वार नवी शक्ती संपादन होते आणि आपल्या नखांनी आपले जे फिदर्स असतात त्या फिदर्सनी तो आपल्याला अंगाला झटकतो आणि मग त्याप्रमाणे त्याचे जे नख आहेत ते नवीन नख त्याला येतात. नवीन शक्ती नवीन ऊर्जा त्याला प्राप्त होते आणि मग तो अशी भरारी घेतो पहिल्यापेक्षा जास्त उंच तो उडतो प्रियांनो. आणि अशा प्रकारे बायबलचं वचन सांगतंय की तरुण थकतील भागतील परंतु परमेश्वरावरती आहे, ज्यांचा विश्वास परमेश्वरावरती आहे, जे परमेश्वरावरती रुजलेले आहेत, मुळावलेले आहेत, अशा लोकांना गरुडासारखी नवी शक्ती संपादन होईल. आणि म्हणून आता तुम्ही स्वतःला म्हातारे समजू नका, आता तुम्ही स्वतःला वृद्ध समजू नका. तुमचं एज कितीही असो तुम्ही यंग आणि यंग असे आहात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आता प्रभूमध्ये तरुण आहात. आता असं समजू नका की एज ग्रुप काय आहे, आता तर आम्ही 60+ आहोत, आता तर आम्ही 40+ आहोत, आता तर आम्ही 50+ आहोत. व्हॉट एव्हर युअर एज इज, परंतु तुम्ही प्रभूमध्ये तरुण आहात. कारण हे मी सांगत नाही, देवाचं वचन तुम्हाला सांगतंय. आणि जर वृद्धची आपण व्याख्या बघितली किंवा वृद्ध काय आहेत आपण जर बघितलं तर यशायाचंच पुस्तक आहे, त्याच्या 46वा अध्याय आणि वचन 4 मी तुमच्यासाठी वाचतो. वृद्धांसाठी काय वचन देवाचं सांगते, वृद्ध कोणाला म्हणण्यात यावं की वृद्ध व्यक्ती कोण असावी. यशायाचा 46वा अध्याय वचन 4 मी तुमच्यासाठी वाचतो. तुमच्या वृद्ध काळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवील. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करील. आमेन आमेन. या वचनानुसार तुमचे केस पिकेपर्यंत, जोपर्यंत तुमचे केस पिकत नाही तुम्ही वृद्ध नाही. मग तुमचं एज किती असो, आता लक्षात ठेवा वृद्ध म्हणजे काय, जोपर्यंत तुमचे केस पिकत नाही. तुमच्या वृद्ध काळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागविल. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करील. आमेन हालेलुया. आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आता आपण बघितलं की मग तुम्ही कुणीही असा, तुम्ही 30+ असा, 40+ असा, 50+ असा, 60 असा, जोपर्यंत तुम्ही तरुण आहात, यंग आहात, देवाची शक्ती तुम्ही संपादन केलेले लोक आहात, तोपर्यंत देव परमेश्वराचा हात तुमच्या जीवनावर आहे प्रियांनो. आणि तुमचे केस पिकेपर्यंत, जोपर्यंत तुमचे केस पिकत नाही तोपर्यंत तुम्ही वृद्ध कन्सिडर करत नाही पवित्र शास्त्राप्रमाणे आपण जर बघितलं तर. आता सगळ्यात महत्वाचं आजचं जे मननाचं वचन आहे त्या विषयाकडे आपण जाणार आहोत की तरुण, आजचा तरुण. आज जर आपण बघितलं अनेकांच्या चेहऱ्यावर मागाशीच मी स्माईल बघितली, तरुणांचा विषय निघाला की अनेक लोकांचे चेहरे खुलतात. अनेक लोक आता घरामध्ये लगेच काउंटिंग करायला सुरुवात करतील आणि तरुणांना बोलायला सुरुवात करतील. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की तरुण जो हा वर्ग आहे किंवा तरुण जो हा ग्रुप आहे, ऍक्च्युली तरुण पण काय आहे हे आज आपण बघणार आहोत. आणि जर आपण बघितलं वचनानुसार तर ऑलरेडी आता जे काही वचन मी वाचलंय की गरुडाप्रमाणे आपल्याला नवी शक्ती संपादन करणारा संपादन होते आणि परमेश्वर आपल्याला तशी शक्ती, तशी स्ट्रेंथ, तशी ताकद आपल्याला देतो प्रियांनो. आणि म्हणून आता आपण वयस्कर नाही, वयोवृद्ध नाही, तुम्ही कितीही थकलेले असा, दमलेले असा, परंतु प्रभू येशू तुम्हाला शक्ती देत आहे, सामर्थ्य देत आहे, त्याच्या एनर्जीला, त्याच्या ताकदीने तो आपल्याला भरत आहे. आणि आजच्या या विषयाकडे वळण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो. आजचा तरुण हा जो विषय आहे अतिशय गंभीर आहे. आणि आज जर आपण बघितलं की आपल्या समाजातले जे तरुण आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत. कुणी व्यसनाधीन आहे, कुणी एज्युकेशन मध्ये सोडलेलं आहे, कुणी जॉबच्या शोधार्थ आहेत, कुणी जॉबलेस आहे, कुणी होमलेस आहेत, कोणाला घरं नाहीत, कोणाला जॉब नाहीत, कोणाला नोकऱ्या नाहीत, कुणी वेगवेगळ्या मार्गाने भटकत आहेत, काहीतरी वेगळंच काहीतरी करत आहेत, शिक्षण एक घेतलंय, जॉब वेगळाच करत आहेत, एज्युकेशन चाललंय आणि भलतीकडेच त्यांचं लक्ष आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे तरुण इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि आपण बारकाईने जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते, दृष्टीस पडते, आणि ती म्हणजे सगळ्यांच्या हातामध्ये असणारा जो आहे स्मार्टफोन. हा जो फोन आहे आता हा एक नीड झालेली आहे, आजच्या काळाची गरज आहे. कदाचित एक वेळेस मनुष्य पाणी पिण्याचं सोडेल किंवा पाण्याशिवाय राहू शकतो, परंतु तरुण जे आहेत, खास करून तरुण वर्ग, मोबाईल फोन शिवाय, स्मार्टफोन शिवाय जीवन जगू शकत नाही. तो मग साधा फोन असेल तर लगेच आई वडिलांना हट्ट करतात, नाही मला स्मार्टफोन पाहिजे, मला हा फोन नकोय, मला स्मार्टफोन पाहिजे, मला असं पाहिजे, तसं पाहिजे.
मीडिया फास्ट आहे, सोशल मीडिया फास्ट आहे. सोशल मीडियाच्या विरोधात मी नाही प्रियांनो. सोशल मीडिया हा देवाच्या गौरवासाठी आहे 100%. परंतु त्याचा वापर कसा करावा आणि कशा पद्धतीने आपण स्वतःला हायलाइट करावं जगासमोर हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून जो देवाने आपल्याला हातात जे काही गिफ्ट दिलेला आहे, छोटासा हा स्मार्टफोन जो आहे, या स्मार्टफोनचा उपयोग हा फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी करणं खूप महत्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून या गोष्टींमुळे जर आपण बघितलं, थोडक्यात जर आपण अनालिसिस केलं, काही वर्षांपासून जसा हा स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे, घरातली परिस्थिती बदललेली आहे, वातावरण बदललेलं आहे, समाजातलं वातावरण बदललेलं आहे, घरातलं, वर्गातलं, क्लासमधलं, कॉलेजमधलं, शाळेमधलं वातावरण बदललेलं आहे. काही दिवसांपूर्वी 2 वर्षांपूर्वी अशी सिच्युएशन होती, ज्यावेळेस करोना भारतामध्ये आला आणि जगभर करोनाचं ज्यावेळेस सावट आलं प्रियांनो, की आपण ज्या लहान लेकरांना मोबाईल पासून दूर ठेवायचो, आई वडील चिडायचे, गप रे आता खूप मोबाईल बघितलायस, ठेव थोडा वेळ बाजूला ठेव. परंतु अशी सिच्युएशन आली होती की त्या मोबाईल फोनद्वारेच लेक्चर घ्यावे लागत होते, त्या मोबाईल फोनद्वारे शाळा ऑनलाईन पद्धतीने चालत होती, त्या मोबाईल फोनद्वारेच तुमच्या मीटिंग्स आणि कॉन्फरन्सेस पार पडत होत्या, त्या मोबाईल फोनद्वारेच आपलं चेअर देखील पार पडत होतं. आणि म्हणून फोन जो आहे, जो स्मार्टफोन आहे, आता काळाची गरज झालेली आहे. आणि हे जे काही डिव्हाइसेस आहेत हे सगळे आजच्या आपल्या काळाची गरज आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं देवाचं वचन सांगतंय की या युगाच्या दैवतानं तुमची डोळे आंधळे केलेले आहेत. आणि म्हणून आजच्या युगातलं जे दैवत आहे ते दैवत म्हणजे हा स्मार्टफोन आहे. हे जे काही डिव्हाइसेस आहेत, वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत, हे दैवत झालेलं आहे. आणि या दैवतामुळं आपले डोळे आंधळे झालेले आहेत. आपल्याला समजत नाही. एखादा तरुण तुम्ही रस्त्याने बघा, त्याला कळत नाही समोरून गाडी आली का, तो चाललाय आपलं चॅटिंग करतोय, हसतोय, एकटाच ब्लश करतोय, परंतु त्याला कळत नाही समोरून गाडी येते, रस्ता क्रॉस करतोय, इकडे चाललाय, सिग्नल लागलाय, काय लागलाय, काही एक कळत नाही. ह्यामुळं डोळे पूर्णपणे आपले आंधळे झालेले आहेत. आपल्याला कळत नाही काय करतोय आजचा तरुण, कुठं चाललोय आपण, आपली काय दिशा आहे, आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे डायरेक्शन लॉस झालेला आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टींचा जो वापर आहे तो आपण कसा केला पाहिजे, कशा पद्धतीनं या सोशल मीडियाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी आपल्याला करायचा आहे, यासाठी आज आपण बघणार आहोत वचनातून. आणि आपण बघणार आहोत यावेळेला मी वचन तुमच्यासाठी वाचतो. आपलं पवित्र शास्त्र आपण उघडं करूयात आणि आपण वचन वाचणार आहोत. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 12 मी तुमच्यासाठी वाचतो. प्रत्येकाने आपलं पवित्र शास्त्र उघडायचंय. पहिले तिमोथेचं पहिले पत्र, yes, First Timothy chapter 4 and verse 12 मी तुमच्यासाठी वाचतो. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 12 मी तुमच्यासाठी वाचतो. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. परत एकदा मी वाचतो हे वचन. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. आमेन. अतिशय महत्वाच्या 5 गोष्टी या ठिकाणामध्ये सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिला आहे भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता. या 5 गोष्टीतून आज आपण बघणार आहोत की आजचा तरुण कसा आहे आणि आपल्याला कसं वागायचंय. ज्यावेळेस आपण एक ख्रिस्ती तरुण म्हणून या समाजामध्ये वावरतोय, आपल्या घरामध्ये आपण जीवन जगतोय, आपल्या आई वडिलांसोबत आपण आहोत, तर आपलं जीवन कसं असावं, या 5 गोष्टींचा बेस खूप महत्वाचा आहे प्रियांनो. आणि या 5 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये नसतील तर मग आपल्या जीवनाला कुठल्याच प्रकारचा अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या 5 गोष्टी आपल्या जीवनात असणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. आपण जर बघितलं तिमोथेला, हे जे पहिलं पत्र आहे, तिमोथी जो आहे एक यंगस्टर आहे, एक यंग मुलगा आहे. आणि तिमोथी कोण होता माहितीये का तुम्हाला? हा पाऊलाचा एक स्पिरिच्युअल सन होता. पाऊल अतिशय एक बायबल मधलं अतिशय उत्कृष्ट असं कॅरेक्टर, ज्याला आपण म्हणू शकतो की येशू ख्रिस्तानंतर जे कॅरेक्टर बायबलमध्ये होऊन गेलं ते म्हणजे पाऊलच आहे. जो शौल होता त्या शाऊलाचा पाऊल झाला. ख्रिस्ती लोकांना छळणारा, त्रास देणारा, परंतु त्याचा देव कशा पद्धतीने काय पालट करतो तो विषय वेगळा आहे. परंतु देव जसं त्याच्या अंतकणामध्ये, जसं त्याला प्रभू येशू दर्शन देतो आणि जसं त्याला कळतं की प्रभू येशू हा जिवंत आणि तारणारा देव आहे, तो एका क्षणाचा विलंब न करता त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो. आणि मग पाऊलाचं कॅरेक्टर जर आपण बघितलं तर पाऊल त्याच्या काळामध्ये, त्याच्या सेवेमध्ये अशी सेवा त्यांनी केलेली आहे, अशा सेवा त्यांनी केलेल्या आहे. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघतो की पाऊल सगळ्या पद्धतीनं, सगळ्या गोष्टींना तो संपन्न असा होता. तो धनसंपन्न होता. त्यांनी एज्युकेशन सुद्धा एक चांगल्या पद्धतीने केलेलं होतं. त्या काळातली
गमालिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी टॉप केलेला एक दिग्गज, एक विद्वान, एक विद्वत्ता असा तो होता आणि एक स्टँडर्ड ऑर्गनायझेशन मधून, एक स्टँडर्ड फॅमिलीतून त्याचा जन्म होता. म्हणून पाऊल जो होता तो अतिशय एक उत्कृष्ट असा परमेश्वराचा दास होता. परंतु ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी तो म्हणतो की वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कसलाही अभिमान बाळगणं माझ्या हातून न हो. पाऊलाचं एकच टार्गेट होतं, ते म्हणजे वधस्तंभ. जिवंत देवाचा वधस्तंभ तो समोर ठेवायचा आणि त्याप्रमाणे तो जीवन अनुसरायचा. की मी काय केलंय, मी काय जीवन जगतोय, मी माझं जीवन काहीच नाही, इतक्या यातना प्रभू येशूने सहन केलेल्या आहेत. त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापांसाठी एक किंमत त्यांनी मोजलेली आहे. या गोष्टींची त्याला प्रखरतेने जाणीव होती आणि म्हणून सतत वधस्तंभ त्याच्या समोर असायचा आणि वधस्तंभ त्याचा टार्गेट होतो प्रियांनो. आणि म्हणून पाऊल म्हणतो की वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कसलाही अभिमान बाळगणं माझ्या हातून न हो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा वधस्तंभ दिनी प्रतिदिनी कॅरी करणं गरजेचं आहे. म्हणून आता जे काही गीत आपण गायलेलं आहे की वधस्तंभ घेऊया, येशूचे युवक आहोत आपण, येशूच्या युवती आहोत आणि म्हणून हा वधस्तंभ कॅरी करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आपला वधस्तंभ घेऊन आपल्याला पुढे चालायचंय प्रियांनो. आणि म्हणून ही रिस्पॉन्सिबिलिटी पावलानं तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि पावलाचा हा स्पिरिच्युअल सन आहे तिमोथी सुद्धा आपल्या बालपणापासूनच प्रभूमध्ये रुजवलेला होता, कारण त्याची आई एक धार्मिक स्त्री होती, प्रार्थना करणारी स्त्री होती आणि तिच्यामुळे तिमोथीचं जीवन एक प्रार्थनाशील जीवन होतं. आणि म्हणून जसं त्याचं तरुणपण सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्या तरुणपणामध्ये जशी पावलाशी त्याची भेट होती, त्यानंतर हे जेव्हा हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. या 5 गोष्टींचा उल्लेख जो काही केलेला आहे, या 5 गोष्टींवरती आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून या गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं, तिमोथी या शब्दाचा अर्थ आहे ऑनरिंग ऑफ गॉड किंवा प्रेशियस टू गॉड, म्हणजे देवाचा सन्मान, देवासाठी मौल्यवान असं त्या शब्दाचा अर्थ होतो प्रियांनो. आणि प्रेषित 16:1-2 मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये क्लिअर कट कळेल की तिमोथी कसा होता किंवा त्याचं जीवन कसं होतं. प्रेषितांची कृत्याचं 16 अध्याय आणि 1-2 वचनामध्ये तुम्हाला या गोष्टीचा रेफरन्स मिळेल. पुढे आपण बघतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देवाचे सन्मान्य दास जॉन मॅक अर्थर काय सांगतात, यू आर द ओनली बायबल सम अनबिलिव्हर्स विल एव्हर रीड. यू आर द ओनली बायबल. तरुणांसाठी हा विशेष उल्लेख त्यांनी केलेला आहे. देवाचे सन्मान्य दास जॉन मार्क ऑर्थर असे म्हणतायत की यू आर द ओनली बायबल. तुम्ही स्वतः जे तरुण आहात, तुम्ही एक पवित्र शास्त्र आहात. तुम्ही चालते फिरते एक शुभवर्तमान आहात, कारण तुमच्या चालण्या बोलण्यातून, तुमच्या उठण्या बसण्यातून जिवंत देव रिफ्लेक्ट होतो प्रियांनो. तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी ख्रिस्ती आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी बिलीवर आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही की मी येशूला मानणार आहे. तुमच्या चालण्या बोलण्यातून, उठण्या बसण्यातून ऑटोमॅटिकली लोकांना कळतंय तुम्ही काय आहात. आणि म्हणून तरुणांसाठी विशेष त्यांनी असे उद्गार काढलेले आहेत, यू आर द ओनली बायबल सम अनबिलिव्हर्स विल एव्हर रीड. जे अनबिलिव्हर्स आहेत, जे देवाला न मानणारे लोक आहेत, जे विधर्मी आहेत, ज्यांना खरा ख्रिस्त माहिती नाही, ते तुमच्याकडे पाहून पवित्र शास्त्र वाचतील. म्हणजे तुमच्या चालण्या बोलण्यातून ते पवित्र शास्त्र रिफ्लेक्ट व्हावं, ही देवाची योजना आहे प्रियांनो. आणि म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे, देवाचे सन्मान्य दास जे इंटरनॅशनल प्रीचर आहेत, रेव्हरंड बिली ग्रॅम, जे आज प्रभूमध्ये विसरला पावलेत आणि ते आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या सर्मन मधून प्रत्येक वेळी सांगायचे, सीन इज अ स्पिरिच्युअल डिझीज. सीन म्हणजे पाप हा एक स्पिरिच्युअल डिझीज आहे, हा एक आत्मिक आजार आहे जो तरुणांना जडलेला आहे प्रियांनो. आणि हा आत्मिक आजार जर आपल्याला दूर करायचा असेल तर यासाठी कुठलं मेडिसिन अवेलेबल आहे का मार्केटमध्ये? आज सगळ्या प्रकारचं मेडिसिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही गेला डॉक्टरांकडे तर सगळं मेडिसिन तुम्हाला अवेलेबल आहे. जे काही तुम्हाला सिम्पटम्स जाणवत आहेत त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट लगेच मिळते. परंतु पापासाठी ट्रीटमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? असं कुठलं मेडिसिन आहे का? असं औषध आहे का? असं कुठलं साबण आहे? असं कुठलं केमिकल आहे जे तुमचे पाप शुद्ध करू शकतं, धुवू शकतं, पापाच्या आजारापासून तुम्हाला बाहेर काढू शकतं? असं कुठलंच केमिकल, असं कुठलंच औषध ह्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही. सायन्सने भले किती प्रगती करोत, मेडिकल सायन्स आज किती टॉप मोस्टला असो, परंतु अशी कुठलीच प्रगती सायन्सने केलेली नाही की पाप तुमचं दूर करण्यासाठी किंवा पापाचा आजार तुमच्या जीवनातून घालवण्यासाठी ही ह्या मेडिसिन एक गोळी घेतली तुम्ही ओके होताल. असं आहे का मेडिसिन अवेलेबल? मुळीच नाही. तर हे अवेलेबल असण्यासाठी किंवा हे मेडिसिन म्हणजे काय आहे, ते म्हणजे येशूचं पवित्र आणि शुद्ध रक्त, जे तुम्हाला पापापासून, वाईट गोष्टींपासून आणि प्रत्येक वाईट पातकांपासून शुद्ध आणि पवित्र करतं. आणि ते रक्त तुम्हाला फ्रीली मिळतं प्रियांनो. त्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजण्याची गरज नाही. किंमत ऑलरेडी 2000 वर्षांपूर्वी मोजली तुमच्या आणि माझ्या जिवंत देवानं, आणि आता तुम्हाला किंमत मोजण्याची गरज नाही.
ऑलरेडी तुमची किंमत पेड केली त्या वधस्तंभावरती, आणि म्हणून त्या रक्तानं तुम्ही आणि मी शुद्ध झालेलो आहोत. आणि म्हणून अतिशय महत्वाचं आहे, हा जर पापाचा रोग आपल्याला जडलेला आहे, हा जर आपल्या जीवनातून घालवायचा असेल, तरुणांसाठी विशेष मी सांगत आहे, तर आणि तरच आपल्याला प्रभू येशूचा स्वीकार करणं गरजेचं आहे. येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्ही भले कसे असाल, कुठे असाल, कसंही जीवन जगा, प्रभू येशू नीतिमानांसाठी मुळीच या जगात आलेला नाही. एक डोक्यात नाही काढून टाका, नीतिमानांसाठी तो मुळीच या जगात आलेला नाही, तर तो तुमच्या आणि माझ्यासाठी, पापी लोकांसाठी या जगामध्ये आलेला आहे. तुम्हाला आणि मला तारण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. त्याला ह्या तुमच्यासारखे माझ्यासारख्या लोकांची गरज आहे प्रियांनो, आणि त्याच्यासाठीच तो ह्या भूतलावरती आलेला आहे. आणि म्हणून त्याच्या रक्तानं त्यांनी आपल्याला विकत घेतलेला आहे. तुम्हाला आणि मला त्यांनी शुद्ध केलेलं आहे प्रियांनो. आपण बघूया, पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे भाषण, स्पीच. आपलं भाषण कसं असावं. ऑलरेडी मागच्या संडेला आपण बघितलं, बाळक साहेबांनी खूप सुंदररित्या आपल्याला सांगितलेलं आपण कसं बोलावं. काही लोक बोलण्यात खूप उतावळे असतात, काही लोक अतिशय मंद असतात, काही लोक बोलतच नाही. वेगवेगळे प्रकार आहेत नाही का. व्यक्ती तेवढ्या बोलली, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत, आणि आपण बघतो की वेगवेगळे लोक या जगामध्ये आहेत. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला कसं सांगतं की भाषण आपलं कसं असावं, आपण कशा पद्धतीने बोलावं, आपण कशा पद्धतीने वागावं. आपण बघूयात इफिसकारास पत्र याचं 4था अध्याय आणि वचन 29. इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 29 मी तुमच्यासाठी वाचतो. कृपा करून आपलं पवित्र शास्त्र उघडा. इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 29 मी तुमच्यासाठी वाचतो. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कुचके भाषण, अनेक तरुणांना सवय असते कुचके टॉन्ट मारण्याची, काहीतरी वेगळं वाकडं बोलायचं. एखाद्याचं जर पटत नसेल, 2 मैत्रिणी असतील तर बळच एखाद्याविषयी काहीतरी कुचकं बोलायचं, तिला तो टोमणं लागल असं पद्धतीने. परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणामध्ये काय सांगतंय, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो. परंतु कशासाठी? गरजेप्रमाणे, म्हणजे जे तुम्हाला बोलायचंय, ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे तेवढंच बोला. पास्टरने ऑलरेडी मागच्या आठवडी सांगितलंय काय बोलायचं आपल्याला. जेवढं बोलायचं तेवढंच, अननेसेसरी बोलायचं नाही. जर तुम्हाला सांगितलं काय जेवलात, तर मग जेवण कसं केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. काय जेवलात? वरण भात जेवलोय, बस काफी, सफिशियंट. म्हणून सगळ्यात महत्वाचं की आपण कसं बोलावं, काय बोलावं. भाषण खूप महत्वाचं आहे प्रियांनो. आपलं वक्तृत्व कसं असावं, आपल्या मुखात काय असावं हे खूप महत्वाचं आहे. आणि तरुणांसाठी विशेष गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता तुमच्या मुखात उन्नतीचे शब्द असावेत, प्रॉस्पेरिटीचे, एखाद्यासाठी ब्लेसिंगचे शब्द असावेत कायम. जर तुम्हाला कोणी हेल्प करते, गॉड ब्लेस यू म्हणा, गॉड ब्लेस यू म्हणा. त्या शब्दात खूप पॉवर आहे प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही उन्नतीचे शब्द एखाद्याला बोलताय, 100% ते आशीर्वाद त्या समोरच्या व्यक्तीला मिळतात तर मिळतात, परंतु त्याच्या दुपटीचे आशीर्वाद तुमच्याही जीवनामध्ये मोकळे होतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपलं जे मुख आहे ते जिवंत देवासाठी उघडं करायचंय. तुमच्या बोलण्यातून जिवंत देवाचं गौरव करायचंय. उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. तेणेकरून ऐकणाऱ्यांना, जो ऐकणार आहे त्याला सुद्धा कृपादान प्राप्त व्हावं. आणि म्हणून आपल्या बोलण्यामध्ये कायम आनंद आणि प्रॉस्पेरिटी असली पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये कायम आणि कायम आशीर्वादांचे शब्द असावेत, चुकीचे शब्द नसावेत, कुचकेपणा नसावा. आज खूप महत्वाची प्राकर्तेने ही गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो. आपलं बोलणं कधीच कुचकट नसावं. एखाद्याला टॉन्टिंग पर बोलू नये, एखाद्याला वाईट वाटेल असं बोलू नये, एखाद्याला डिस्टर्ब होईल आपल्या बोलण्यानं असं बोलू नये. कारण ही जीभ जी आहे, ही जीभ खूप महत्वाची. हिचा ताबा आपल्या हातात दिलेला आहे, पवित्र शास्त्रात सांगतंय. आणि म्हणून ह्या जिभेमध्ये काय येईल ते वाटेल ते बोलू नका. आज नंतर बोलायचं असेल, पवित्र आत्म्याकडून ते ज्ञान मागा. तरुणांनी खास करून आज ही गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याच प्रकारे कुचकं भाषण करू नये. आपल्या भाषणामध्ये कायम सौम्यता असावी, नीलता असावी, नम्रता असावी. आपण आज्ञाधारक असणं गरजेचं आहे. आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपण मान सन्मान केला पाहिजे. आणि जर आपण ते करत नसू तर चुकीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण बघू, दुसरा रेफरन्स बघू आपण, 1 तिमोथी याचा 5वा अध्याय. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 मी तुमच्यासाठी वाचतो. वडील माणसाला टाकून बोलू नको, तर त्याला बापा समान समजून बोध कर. वडील माणसाला म्हणजे जे आपल्या वडिलांच्या वयाचे आहेत, जे आपल्यापेक्षा वयस्कर आहेत, जे आपले सिनियर मोस्ट आहेत, अशा लोकांना टाकून बोलू नको. अनेक तरुणांना सवय असते, तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला काय कळतंय. आणि चर्चमध्ये अशा गोष्टी घडतात. आमच्या नगरमध्ये अशा गोष्टी घडतात, मुंबईमध्ये नाही. मुंबईचे लोक आशीर्वादित आहेत, पुण्याचे लोक आशीर्वादित आहेत. आणि खरंच महत्वाची गोष्ट आहे की टाकून बोलतात वडील समान लोकांना.
एल्डर जो आहे त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तुमच्यापेक्षा वयाने जितके मोठे लोक असतील त्या लोकांना, वडिला समान जे असतील त्यांना टाकून बोलू नको असं देवाचं वचन सांगतंय. तर त्याला बापा समान समजून बोध कर. तर त्याला बापा समान समजून, हा आपला पिताच आहे, आपला बाप आहे, त्याच्या समान समजून त्याला बोध कर, त्याला चांगल्या गोष्टी सांग. तरुणास बंधू समान मानून, तरुणास बंधू समान मानून, आपला बंधू आहे तो कुणी असो, तो तरुण जर असेल तर तो आपला बंधू आहे, त्याला बंधू मानून. वडील स्त्रियास माता समान मानून, वडील स्त्रियास, ज्या स्त्रिया आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्यांना माता समान मानून, तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून. ज्या तरुण स्त्रिया आहेत त्यांना बहिणी समान मानायचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. चर्च फुटण्याचं, मंडळी फुटण्याचं किंवा जो चांगला ग्रुप असतो तो फुटण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे व्यभिचार. जर तरुण तरुण एकत्रित आले तर त्यांच्यामध्ये वेगळ्याच गोष्टी घडतात, नाही का? नगरचा एक डायलॉग आहे, आधी ब्रदर ब्रदर, सिस्टर सिस्टर, आणि मग लगेच सिस्टरचे काय होतात, ते मिस्टर होतात. अशी गोष्ट करू नका. खूप काही गोष्टी आहेत, नाही का? आणि मग असा ग्रुप ज्यावेळेस फॉर्म होतो आणि मग देवाला कुठं कळत न कळत आपण बाजूला ठेवतो आणि मग आपल्या मनानेच गोष्टी सुरू होतात. आणि म्हणून देवाचं वचन स्पष्टपणे सांगते, जर तरुण स्त्री आपल्यामध्ये असतील तर बहिणी समान मानून त्यांना बोध कर. बहिणी समान मान, तुझी बहीणच आहे हे मानायचंय तुला, असं देवाचं वचन सांगतंय. आणि जर असं जर तुम्ही मानलं तर 100% त्या ठिकाणामध्ये चुकीच्या गोष्टी घडू शकणार नाहीत प्रियांनो. आणि म्हणून अतिशय महत्वाचं आहे ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये असणं. आपली जी बहीणच आहे तिला बहिणी समान दर्जा द्या. जी स्त्री आहे एक नाजूक पात्र आहे आणि तिचा सन्मान आपण केलाच पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा रेफरन्स बघू, पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि वचन 16. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 16. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी आता सांगितलं चर्च मंडळी किंवा एखादी फेलोशिप ग्रुप फुटण्याचं कारण काय आहे. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयी फुशारकी. आणि संसाराविषयी फुशारकी ही पित्यापासून नाही. ही कोणापासून? पित्यापासून नाही, तर जगापासून आहे. ही स्वर्गीय पित्यापासून आहेत का? मुळीच नाही. हे स्वर्गीय पित्यापासून नाही, तर हे जगापासून आहे. अनेक लोक म्हणतात काय करू पासून, आम्ही जगासमान आहोत. अरे जगापासून तुला वेगळं केले. आता तू जगाचं राहिलेलं नाहीस. जरी आपण या जगात जीवन जगतोय परंतु जगापेक्षा आपल्याला वेगळं करण्यात आलेलं आहे. जगाच्या चालीरीती आपल्याला घ्यायच्या नाहीत. ज्या बायबलच्या चालीरीती आहेत, जे पवित्र शास्त्रात आपल्याला सांगितलंय, जे देवाने आपल्याला शिकवलंय, त्या चालीरीती आपल्याला अनुसरायच्या प्रियांनो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण जगासारखं चाललो, जगाप्रमाणे जर राहिलो तर नक्की 100% नाश होणार. परंतु जर आपण देवाच्या राज्यामध्ये वाढायचं, आपल्याला देवाच्या मागे जर आपल्याला चालायचंय, आणि खास करून जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हे वचन आहे की कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. देहाची वासना म्हणजे शरीराची वासना, ती पूर्ण करण्यासाठी अनेक लोक गोष्टी वेगवेगळ्या करतात. डोळ्याची वासना पूर्ण करण्यासाठी आपण बघितलं की आजकाल सकाळी प्रेम होतं आणि संध्याकाळपर्यंत ब्रेकअप होतो. एक फॅशन झाली, ट्रेंड झाली. डोळ्याची वासना हे प्रेम आहे का? हे लस्ट आहे. स्पिरिट ऑफ लस्ट इज वर्किंग अमॉंग देम. आणि हे चुकीच्या गोष्टी आहेत. देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयी फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. या सगळ्या गोष्टी जगापासून आहेत प्रियांनो. आणि म्हणून ह्या टोटली आपल्या जीवनातून आपण दूर केल्या पाहिजे. परमेश्वराला या सगळ्या गोष्टींचा भीट आहे. आणि म्हणून आपण या जगाच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व न होता आपल्या स्वर्गीय देवाला काय प्रिय आहे, आपल्या स्वर्गीय देव कशामध्ये संतुष्ट आहे, आपला स्वर्गीय देव आपल्या जीवनातून कसा संतुष्ट होईल, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काल जसं सिस्टरने आपल्याला खूप चांगलं सांगितलं की लेकरांचं संगोपन कसं करावं. देवाच्या ज्ञानात, भयात, कृपेत लेकरांना वाढवायचंय आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आपण तरुणांना किंवा लेकरांना दोष देतो की नाही हा असाच आहे पास्टर, ऐकतच नाही, हा तसाच आहे. 100% दोष जो असतो ना तो सराउंडिंग मध्ये असतो, आपल्या घरातल्या वातावरणावरती असतो. आपले आई वडील कसे आहेत हे बघून ते लेकरू जीवन जगत असतं. आणि आपले आई वडील जर तसे असतील तर त्याप्रमाणेच त्या लेकराची वाढ होते. एखाद्या घरामध्ये जर पिणारा व्यक्ती असेल तर लेकराला पुढे जाऊन पिण्याचीच सवय लागणार ना. तो काही चांगला होणार का? आपला बाप जर तसं करतोय तर लेकरू त्याप्रमाणे त्याला फॉलो करणार. म्हणून सगळ्यात महत्वाची जी चूक आहे ना ती आपल्या घरातूनच होते प्रियांनो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची ही जी चूक आहे ती आज आपण रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करा. ही चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. सराउंडिंगवर सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या घरातल्या वातावरणावर जर आपण घरामध्ये प्रार्थना करत असू का नाही ते लेकरू येऊन प्रार्थना करणार. आपण जर घरामध्ये रोज स्तुतिस्तवन करणार असतो तर का लेकरं तुमचे वर्षी पण होणार नाहीत. रोज आपण घरामध्ये जर आपण प्रार्थना करणार असू का ते प्रेयर वॉरियर होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं सराउंडिंग बदला, घरातला ऍटमॉस्फिअर बदला. ही जबाबदारी तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे प्रियांनो. आपण बघू पुढचा रेफरन्स जो आहे कलसेकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि 3रं वचन. कलसेकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि वचन 3 तुमच्यासाठी वाचतो.
त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी काय झालेले आहेत? गुप्त आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की भाषण कसं करावं. अनेकांना प्रश्नचिन्ह असतो की मला पास्टर बोलताच येत नाही, मला सांगताच येत नाही. तुम्ही जसं छान पद्धतीने बोलतात नाही, विकास पास्टरना अनेक लोक म्हणतात मेसेज झाल्यानंतर, पास्टर खूप छान बोलता तुम्ही, आम्हाला तुमच्यासारखं बोलताच येत नाही. अरे कोणाची कॉपी करण्याची गरजच नाही. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं मुख जिवंत देवासाठी उघड होणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन स्पष्टपणे सांगते की त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. परमेश्वरामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सगळे जे निधी आहेत ते गुप्त आहेत. परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ होय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही काय बोलावं, कसं बोलावं, तुमचं भाषण जे आहे ते देवापासून असणं गरजेचं आहे, ते पवित्र आत्म्यापासून असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या बोलण्याकडे आज नंतर लक्ष द्या, आपल्या बोलण्याकडे, आपल्या वाचेकडे लक्ष द्या. आणि सर्व बुद्धीचे आणि ज्ञानाचे जे गुप्त निधी आहेत ते परमेश्वरामध्ये आहेत. जर परमेश्वराला तुम्ही मागितलं, गुडघे टेका मागा, प्रभू मी ज्ञानी नाहीये, मी कसं बोलू मला कळत नाही, माझ्या शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही, माझ्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, मी काय करावं, करिअर बद्दल मी कन्फ्युज आहे, व्यवसायाबद्दल मी कन्फ्युज आहे, घरातल्या प्रॉब्लेम बद्दल मी कन्फ्युज आहे, मी काय करावं, गुडघे टेका, परमेश्वराकडे ज्ञान मागा. परमेश्वर तुम्हाला ज्ञान देईल की ह्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचंय. परमेश्वर तुम्हाला बुद्धी देईल की अभ्यास कसा करायचा आहे, ही डिग्री कशी अचीव्ह करायची, हे टार्गेट कसं पूर्ण करायचंय, तुमच्या जीवनातलं ध्येय कसं पूर्ण करायचंय, ते कसं सिद्धीस न्यायचंय, हे परमेश्वर पूर्ण करेल. तुम्ही एक पाऊल तर परमेश्वरासाठी पुढे टाका, एक पाऊल तर पुढे टाका, उरलेली सगळे पावलं परमेश्वर तुमच्या सोबत चालण्यासाठी तयार आहेत प्रियांनो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वर त्याच्या ज्ञानानं, त्याच्या सामर्थ्यानं तुम्हाला भरण्यासाठी सज्ज आहे, तयार आहे. प्रभू येशूचे शिष्य खूप ज्ञानी होते का, पंडित होते का, विद्वान होते का, कुठल्या युनिव्हर्सिटी मधून, ऑक्सफोर्ड मधून शिकून आले होते का? साधे मासे मारणारे लोक होते. देवाचं वचन सांगते, बायबलचं वचन सांगते, जगाची उलथापालट करणारे लोक ते ठरले आहेत. तुमचा आणि माझा देव हा अद्भुत आणि महान आहे प्रियांनो. तुमची डिग्री तो बघत नाही, तुमचं शिक्षण बघत नाही, तुमचं नॉलेज बघत नाही, तुमची पर्सनॅलिटी तो बघत नाही, तुम्ही कसे आहात ते बघत नाही. दॅट डझंट मॅटर इन फ्रंट ऑफ गॉड. सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं अंतःकरण कसं आहे, त्या अंतःकरणामध्ये कोण विराजमान आहे, त्या अंतःकरणामध्ये आज आयडल वर्शिप होतीये, एखाद्या XYZ व्यक्तीला स्थान आहे, एखाद्या प्रिय व्यक्तीला स्थान आहे, की प्रभू परमेश्वराला स्थान आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर प्रभू परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये स्थान आहे तर 100% त्याच्या ज्ञानानं, त्याच्या बुद्धीनं तो तुम्हाला भरणार आहे. आणि मग जगातली किती मोठी परीक्षा असो, ती परीक्षा तुम्हाला किरकोळ वाटणार आहे प्रियांनो. आणि म्हणून सगळं गौरव, मानचं मन जिवंत देवाला तुम्ही द्यायला सुरुवात करा. आज नंतर आपलं भाषण हे देवाच्या गौरवासाठी असावं, असं देवाचं वचन सांगते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं वर्तन, आपलं बिहेवियर, कंडक्ट. आपण कसं वर्तन करतो. अनेक लोक आज आपण बघतो चर्चमध्ये, खास करून वर्शिप लीडर आहेत, मी कोणाला नावं ठेवत नाही किंवा कोणाला बोलत नाही, जर आपण वेगवेगळ्या चर्चेसमध्ये बघितलं असेल तर वर्शिप लीडर एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा पेहराव असतो. काही लोकांना एक हे असतं, काय नाही पास्टर, एक क्रेज आहे नाही का, नाउअडेज केस वाढवायची स्टाईल आहे. मोस्टली जे गिटारिस्ट असतात एक चांगल्या प्रकारे मोठे केस, लांब केस त्यांना आवडतात, का तर ते गिटार वाजवल्यानंतर ज्यावेळेस एक एनर्जी त्यांना निर्माण होते, मग ते केस हलवायचे. आणि स्त्रियांप्रमाणे ते केस वाढवतात, अतिशय लांब केस करायचे, हातामध्ये ते बँड्स घालायचे, कानामध्ये, नाकामध्ये काय वाटेल त्या गोष्टी करतात. आणि मग त्याच्यातून त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळं करतोय, आम्ही जगापासून काहीतरी वेगळे आहोत, आम्ही स्पेशल आहोत. मग काहीतरी वर्तन वेगळं करायचं, काहीतरी वेगळंच पद्धतीने कंडक्ट करायचं. चर्च मधलं त्यांचं ऍपरन्स वेगळं, घरात वेगळं, बाहेर वेगळं, चर्चमध्ये वेगळं, आणि वेगळ्या पद्धतीने ते काहीतरी जीवन जगत असतात. परंतु जर तुम्ही वर्शिप लीडर असताल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही देवाच्या अतिशय जवळचे लोक आहात. कारण तुमच्या स्तुती आराधनेमध्ये परमेश्वर विराजमान होतो. आणि ते लुसिफर नंतरचं स्थान हे तुमचं आहे, आपलं आहे. आणि जे स्तुती स्तंभासाठी आपल्याला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं अपीअरन्स, तुमचं वर्तन, तुमचं बिहेवियर कसं असावं. देवाला भिवून वागणारे तुम्ही असावे. पवित्र शास्त्रात कुठे दिलंय का की अशा पद्धतीने तुमचं अपीअरन्स असेल तरच देव तुमची स्तुती आराधना मान्य करेल? असं दिलंय का तुम्ही स्टायलिस्ट असावं, हे घालून या, ते घालून या, असं बिहेवियर? बिलकुल नाही. पण पावलानं कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अतिशय नाही का तुमचं वागणं कसं असावं, तुमचं बिहेवियर कसं असावं, तुमचं वर्तन कसं असावं, एकदम कडक शब्दामध्ये त्यांनी पत्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण बघूया स्तोत्र संहिता 144 आणि वचन 12. स्तोत्र संहिता 144, आपले पवित्र शास्त्र उघडे करा. स्तोत्र संहिता 144:12. आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत,
आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्यांच्या कोरिलेल्या खांब्यासारख्या असाव्यात. आमेन. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की आपले पुत्र आणि आपल्या कन्या कशा असाव्यात. अनेकांना असं वाटतं की नाही ह्या पद्धतीने जीवन जगायचं, त्या पद्धतीने जीवन जगायचं, मग वेगळंच काहीतरी बिहेवियर करायचं. परंतु सगळ्यात महत्वाचं देवाचं वचन सांगते की आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात, तारुण्याच्या दिवसामध्ये उंच वाढलेल्या रोपांसारखे असावे. उंच वाढलेले रोप, ते रोप सगळीकडून दिसल असं उंच वाढलेलं, कारण तुमच्यामधून जिवंत देव रिफ्लेक्ट होतो हे कायम लक्षात ठेवा. म्हणून तुमचं अपीअरन्स, तुमचं अटायर कसं असावं हे तुम्ही डिसाईड करा. मी सांगणार नाही कशी तुमची केस असावी, कशी वेशभूषा असावी. तुमच्या पाहिल्यानंतर तुम्हाला बघितल्या समोरच्या व्यक्तीला जाणवलं पाहिजे की अरे हा काहीतरी वेगळा आहे, हा प्रभूचा दास आहे, प्रभूची दासी आहे, हा प्रभूचा निवडलेला आहे, हा प्रभूचा एक स्पेशल आहे, काहीतरी विशेष या व्यक्तीवरती आहे. हे तुमच्या चालण्या बोलण्यातून, तुमच्या अपीअरन्स वरून, तुमच्या अटायर वरून, तुमच्या वेशभूषेवरून, तुमच्या केशभूषेवरून ऑटोमॅटिकली लक्षात येतं. प्रियानो, तुम्हाला सांगण्याची गरजच पडत नाही मी कोण आहे. आणि म्हणून तुमचे जे पुत्र आहेत, काय सांगितले, तुमचे जे तरुण आहेत उंच वाढलेल्या रोपांसारखे असावे. आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्यांच्या कोरिलेल्या खांबासारख्या असाव्यात. कोरलेल्या खांबासारखं आपल्या कन्या असाव्यात. कन्यांनी म्हणजे मुलींनी सुद्धा कसं असावं या ठिकाणामध्ये अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे. आपण बघू दुसरं रेफरन्स नीतिसूत्र याचा 23वा अध्याय वचन 26. नीतिसूत्र वचन 23वा अध्याय आणि वचन 26. नीतिसूत्र 23वा अध्याय आणि वचन 26. माझ्या मुला तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. माझ्या मुला तू आपले चित्त मला दे. जर आपलं चित्त परमेश्वराला दिलं ना, ऑटोमॅटिकली तुमचं वर्तन बदलणार आहे. आपलं चित्त म्हणजे आपलं लक्ष, आपलं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, आपलं सर्वस्व जर तुम्ही प्रभू परमेश्वराला समर्पित केलं ना, तरुणांनी खास करून, तर माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवो. परमेश्वराचे मार्ग तुमच्या दृष्टीला आनंदीच पडतील, नाही का. अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपलं चित्त परमेश्वराच्या स्वाधीन करणं. आपलं जे मन आहे, आपलं अंतःकरण जे आहे ते परमेश्वराच्या स्वाधीन करणं अतिशय गरजेचं आहे प्रियांनो. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. काही रेफरन्सेस आहेत ते फक्त तुम्ही लिहून घ्या, कारण वेळ पुष्कळ आहे, होत चाललेला आहे. आणि म्हणून आपण नंतर वाचू शकता. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि वचन पहिलं. त्याचप्रमाणे पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 5 ते 9. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 5 ते 9. त्याचप्रमाणे गलती 6:14. खूप महत्वाचं आणि एक आनंदित आणि आशीर्वादित असं हे वचन आहे की वधस्तंभाचा अभिमान. जसं पाऊल मी आता सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे, तरुणांनी खास करून. अनेकांना अभिमान असतो आपल्या प्रॉपर्टीचा, श्रीमंतीचा, आपल्या सौंदर्याचा, आपल्या हँडसमपणाचा, आपल्या ब्युटिफुलपणाचा. परंतु सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणतो की वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कसलाही अभिमान बाळगणं माझ्या हातून नको. आपल्याला अभिमान जर बाळगायचा तो आपल्या जिवंत देवाचा, त्याच्या वधस्तंभाचा. इफिस 5:1. इफिस 5:1 प्रमाणे सगळ्यात महत्वाचं वचन आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिलं वचन. इफिस 5:1. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. काय वचन सांगते इफिस 5:1 प्रमाणे. तर मग देवाची प्रिय मुले, आपण जर देवाची प्रिय मुलं आहोत, जर आपण त्याच्या पसंतीचे त्याचे लेकरं आपण आहोत, तर देवाचं वचन सांगतंय या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. कोणाचे अनुकरण करायचे? आता जगाचं अनुकरण करायचंय, आयडल पर्सनचं करायचंय, एखाद्या ऍक्टरचं करायचंय का ऍक्ट्रेसचं करायचंय, किंवा XYZ पर्सनचं तुम्हाला अनुकरण करायचंय? कोणाचं अनुकरण करायचंय? देवाचं अनुकरण करणारे तुम्ही व्हा, असं देवाचं वचन सांगते. जर तुम्ही देवाची प्रिय मुलं आहात, जर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, जर देवाने तुम्हाला कॉलिंग केलेलं आहे, जर देवाने तुम्हाला त्याच्या कार्यासाठी बोलवलेलं आहे, तर तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा, असं देवाचं वचन सांगते. जर परमेश्वराचं अनुकरण तुम्ही केलं, प्रभू येशूला जर तुम्ही आयडल मानलं ना आपलं, तर तुमच्या जीवनाचं सार्थ झालं प्रियांनो. खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वराला आपलं सर्वस्व तुम्ही देऊन टाका. काल आपण बघितलं की लेकरांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संस्कार लावा, नाही का, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने. ज्यावेळेस गर्भाशयात लेकराची जडणघडण होत असते, ज्यावेळेस म्युझिकचे जे ह्या ध्वनी लहरी जशा त्या बाळाच्या कानापर्यंत पडतात, ऑटोमॅटिकली बाळाची हालचाल होते, तो जम्प करतो, उड्या मारतो. एक स्पेशल गिफ्ट आहे परमेश्वराचं, नाही का, संतती.
आणि परमेश्वराचं वचन जसं सांगतं की त्याच्या ज्ञानात भयात आपण लेकरांना वाढवलं पाहिजे. खूप महत्वाचा विषय आहे तो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसे आपले लेकरं वाढत जातील ना, जगाची ओळख त्यांना होण्याआधी ख्रिस्ताची ओळख त्यांना करून द्या. जगाची ओळख होण्याआधी ख्रिस्ताची ओळख त्यांना करून द्या. ज्यावेळेस ख्रिस्ताची ओळख त्या लेकरांना होईल, ते कधीच जगामध्ये हरू शकत नाही, जगामध्ये चुकू शकत नाही, ते मार्ग भटकू शकत नाही. जगाची ओळख होण्याआधी ख्रिस्ताची ओळख त्यांना करून द्या. अतिशय महत्वाची तुमची आणि माझी जबाबदारी आहे आपल्या लेकरांबद्दल. जगाची ओळख होण्याआधी ख्रिस्ताची ओळख त्यांना करून द्या, म्हणजे 100% ते देवाला अनुसरणारे होतील. आज जर आपण बघतो की वेगवेगळे वर्तन आहेत नाही का, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडतात या जगामध्ये. आणि मग घरामध्ये कळत नकळत ज्यावेळेस मुलगा वयात येतो, हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामध्ये, स्पेशली तरुण एज मध्ये. ज्यावेळेस 11वी-12वी पास झाल्यानंतर लेकरं कॉलेजमध्ये जातात आणि मग कॉलेजचं वातावरण ज्यावेळेस त्यांना लाभतं प्रियानो, हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होतात, नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. त्यावेळेस मुलगा किंवा मुलगी तापट होतात, रागीट होतात आणि मग त्यांच्या बिहेवियर मध्ये आपल्याला चेंजेस दिसायला लागतात. आई वडील नोटीस करतात की आता काहीतरी वेगळं हा बिहेव करतोय घरामध्ये. आधी हा खूप शांत होता ब्रदर, आता खूप चिडचिडा झालाय. आधी खूप शांत होती, आता खूप चिडचिडी झाली. तर हे जे चेंजेस आहेत हे कशामुळं, ते ड्यू टू हार्मोनल चेंजेस नाही का, अकॉर्डिंग टू सायन्स जर आपण बघितलं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जगाच्या रीतीप्रमाणे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी अनुकरण करत असेल तर तिच्यामध्ये 100% तुम्हाला चेंजेस वेगळे दिसायला लागतात. जर जगाची व्यक्ती तशी वागतीये, तिचं मित्रमंडळ तसं आहे, त्याचं मित्रमंडळ तसं आहे, तर 100% त्याचे इम्पॅक्ट त्या लेकरावरती होणार म्हणजे होणारच. आणि म्हणून त्याचं वर्तन 100% बदलणार. आणि म्हणून मी आधीच तुम्हाला जसं सांगितलं, जगाची ओळख होण्याआधीच ख्रिस्ताची ओळख त्याला करून द्या. 100% त्याचं जीवन आशीर्वादी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला बघण्याची गरजच पडणार नाही आपलं लेकरू कुठं चाललंय, काय चाललंय. तो 100% ताऱ्याप्रमाणेच चमकणार, कारण देवाचं अभिवचन आहे. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रीती, लव. या विषयावरती जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. प्रीती खूप महत्वाची आहे नाही का. आपण जर बघितलं 1 योहान याचा 4था अध्याय आणि 8वं वचन, देव प्रीती आहे. देव काय आहे? प्रीती आहे. योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 8वं वचन, देव प्रीती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर 1 योहानाचं पत्र आपण बघितलं 4था अध्याय आणि 19वं वचन, आपण नोट डाऊन करू शकताय. योहानाचं पहिले पत्र 4था अध्याय आणि 19वं वचन जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे. आपण नाही केली त्याच्यावरती प्रीती, देवाने आपल्यावरती प्रीती केली आहे. म्हणूनच त्यांनी आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. योहान 3:16 प्रमाणे इतकी प्रीती त्यांनी आपल्यावरती केली आहे की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र स्वतःसाठी राखून नाही ठेवला, स्वर्गासाठी राखून नाही ठेवला, तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी भूतलावरती पाठवलंय. आणि म्हणून काय आहे योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावरती विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी, मग त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक आले, सगळ्या धर्माचे लोक आले, सगळ्या कॅटेगरीचे लोक आले, सगळ्या प्रकारचे, सगळ्या पंथाचे लोक आले. असं म्हटलंय का ख्रिस्ती लोकच फक्त, बिलिव्हर्स फक्त, विश्वासणारेच फक्त, पेंटिकॉस्टवालेच फक्त? असं नाही. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आणि म्हणून या प्रीतीमध्ये ते सामर्थ्य आहे, या प्रीतीमध्ये ती पावर आहे, या प्रीतीमध्ये ती ताकद आहे. आज जर आपण बघितलं आपले तरुण, प्रीती म्हटलं तर काय नाही का, आता ह्याच्यावर बोलण्याचं काही हेच नाही का. प्रीती म्हटल्यावर आपण, तुम्हाला माहिती कळून गेलं असेल ऑटोमॅटिकली की आजकाल म्हणजे प्रेम एक फॅशन झालेली आहे, लव्ह एक फॅशन झालेली आहे. सहजच आपण एखाद्यावरती प्रेम करतो, काही माहित नसतं समोरच्याचं बॅकग्राऊंड काय आहे, हा व्यक्ती खरंच विश्वासणार आहे का, याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतोय का, आपण त्याच्याबरोबर पुढील गोष्टी करू शकतोय का, काहीच बघत नाही आजकालचे तरुण. आवडलं, पटलं, लगेचच. मी म्हटलं ना अगोदरच, सकाळी प्रेम होतो, संध्याकाळपर्यंत ब्रेकअपची न्यूज कळते आपल्याला. इतकं इन्स्टंट आहे, इतकं फास्ट आहे. मोबाईल एवढं फास्ट आहे नाही का, इन्स्टंट आहे. प्रेम पण इन्स्टंट झालेलं आहे आजकाल. सकाळी प्रेम केलं, संध्याकाळपर्यंत ब्रेकअपच्या न्यूज कानी पडतात. आणि अतिशय मुलं जीवन जे आहे त्या दलदलीमध्ये जगतात. खूप चुकीची गोष्ट आहे. प्रेम काय आहे? देवाने आपल्यावरती प्रेम केलंय. प्रेम म्हणजे काय? प्रेमाचा अर्थ काय? जर आपण बघितलं 1 योहान याचा 5वां अध्याय आणि 3रं वचन आपल्याला सांगतंय, प्रीती करणे म्हणजे आज्ञा पाळणे होय. प्रीती करणं म्हणजे, प्रेम करणं म्हणजे काय? आज्ञा पाळणं, देवाच्या आज्ञा पाळणं, ह्याला प्रेम म्हणतात. हे प्रेम नाही. आणि देवानं आपल्यावरती अगापे प्रेम केलेलं आहे. अगापे या शब्दाचा अर्थ असा, निस्वार्थ प्रेम. त्या प्रेमाला चॅलेंजेस नाही, त्या प्रेमाला कुठल्याच प्रकारचे बाउंड्रीज नाही, लिमिटेशन नाही. निस्वार्थ प्रेम जिवंत देवानं तुमच्यावरती माझ्यावरती केले प्रियांनो. आणि त्या प्रेमाला चॅलेंज नाही.
एकुलता एक पुत्र त्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी दिला आणि तो पुत्र सुद्धा त्यांनी राखून नाही ठेवला प्रिया. आणि म्हणून खूप जबरदस्त असं त्याचं प्रेम आहे प्रियानो. ते प्रेम तुम्ही अनुभव घ्या त्या प्रेमाचा. ह्या प्रेमामध्ये पडा, देवाच्या प्रेमामध्ये पडा, एकदा पडून बघा त्याचं प्रेम कसं आहे. ते प्रेम स्वार्थी नाहीये, निस्वार्थ प्रेम आहे. त्या प्रेमाला बाउंड्रीज नाही, लिमिटेशन नाही, निस्वार्थ असं प्रेम आहे. आजकाल तरी प्रेम स्वार्थापोटी केलं जातं, स्वार्थापोटी केलं जातं. एखाद्या व्यक्तीवर आपण जे प्रेम आहे स्वार्थासाठी, एखाद्या व्यक्तीवरती प्रेम पैशासाठी करतात, काही गोष्टींसाठी करतात. XYZ काही गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर काही लोक त्यासाठी प्रेम करतात. चुकीचा ट्रेंड झालेला आहे. परंतु प्रभू परमेश्वरानं असं प्रेम आपल्यावरती केलेलं आहे, त्या प्रेमानं, त्या प्रीतीने त्यांनी आपल्याला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रीती करणं म्हणजे काय? देवाच्या आज्ञा पाळणं. योहान 14:15 जर पाहिलं तर हेच वचन आहे. प्रीती करणं म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं, त्याच्या आज्ञा पाळणं. त्याचं आज्ञापालन काय आहे? काय आज्ञा आहेत देवाच्या? 10च्या 10 आज्ञा आपण फॉलो करतोय का? पाळतोय का? आज आपण या गोष्टींचा विचार करूया. तंतोतंत आपल्याकडून होतंय का हे पाळणं? नाही शक्य होत ना. परंतु आज्ञा काय आहेत त्याच्या? आपण जर बघितलं सगळ्यात महत्वाची आणि खूप मोठी अशी आज्ञा आपल्याला दिलेली आहे. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 1 आणि 3. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि वचन 1-3 मी तुमच्यासाठी वाचतो. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा होय. आमेन. अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. आणि आपण काय करतोय? कळत न कळत तरुण काय करतायत? गप्प बसाव पप्पा, तुम्हाला काय कळतंय? मम्मी तू शांत बस रे, तुला काय कळतंय या गोष्टी? कळत न कळत आपण आई वडिलांचा अपमान करतोय. देवाचं वचन सांगतंय आईचा आणि बापाचा मान राख. तू आपल्या बापाचा आणि आईचा मान राख. 10 आज्ञांपैकी ही सुद्धा एक खूप मोठी आणि महत्वाची आज्ञा आहे. जर जगातल्या आई वडिलांचा आपण सन्मान करू शकत नाही तर स्वर्गीय पित्याचा तुम्ही काय सन्मान करणार आहात? खूप महत्वाची गोष्ट आहे. जगातल्या आई वडिलांचा सन्मान करणं, त्यांना मान देणं, त्यांचा रिस्पेक्ट देणं. जरी ते वयस्कर असतील, वयोवृद्ध असतील, तुमच्यापेक्षा 100% जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी खाल्लेले आहेत. त्यांचे केस उगाचच पिकलेले नाहीत प्रियांनो. जास्त उन्हाळे पावसाळे खाऊन, जास्त एक्सपिरियन्स घेऊन ते आज तुमच्या समोर आहे. आणि म्हणून त्यांचा मान राखा, त्यांचा सन्मान करा. जितका सन्मान तुम्ही करताल ना, माझं चॅलेंज आहे, माझा दावा आहे, त्या परिवारामध्ये आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. ती व्यक्ती, ते घर, ते कुटुंब आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हीच पहिली आणि महत्वाची आज्ञा आहे. ही पहिली महत्वाची आज्ञा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आपल्या आईचा आणि आपल्या पित्याचा सन्मान करा. तुम्ही कॉलेज शिकत आहात, तुम्ही PhD जरी करत असताल आणि कुठल्या मोठ्या उद्योगावर जरी असताल ना, आपल्या आईचा आणि वडिलांचा सन्मान करा. सन्मान करा आणि त्यानंतर बघा काय घडतंय तुमच्या जीवनामध्ये, काय आशीर्वाद प्राप्त होत आहेत. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज आपण बघतो की जसं हे प्रेम वाढत चाललेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टी तरुण करत आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. कॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर एक तरुण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. एकाला आज प्रपोज करायचं, दुसरी बरोबर अफेअर करायचं, तिसरीला फिरवायचं, चौथी मग बरोबर वेगळ्या गोष्टी करायच्या. खूप चुकीचे प्रकार चाललेले आहेत. कुठंच देवाचं भय राहिलेलं नाही, आई वडिलांचा सन्मान राहिलेला नाही. जर आईनी वडिलांनी त्यांना सांगितलं अरे बाबा ह्या गोष्टी करू नकोस, ह्या चुकीच्या आहेत, तुम्ही गप्प बसा, तुमचा काळ गेला, आता 2022 आहे, आम्ही आमची लाईफ एन्जॉय करतोय, आम्ही ऐश करतोय, असे काही शब्द आपल्याला ऐकायला मिळतात तरुणांकडून आजकाल. आम्हाला आमची जीवाची ऐश करायची, आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय. अरे ऐश शिस्त करशील, त्यानंतर पुढं काय? हे जीवन संपल्यानंतर ज्या जीवनात तुला जायचंय त्या नरकामध्ये मग ऐश करत बस अहोरात्र. चुकीच्या गोष्टी आहेत प्रियांनो. आपल्या आईचा, आपल्या बापाचा सन्मान करा. पवित्र शास्त्र सांगते ना, ही पहिली आणि महत्वाची आज्ञा आहे. ही आज्ञा कधी विसरता कामा नये. सगळ्यात महत्वाचं आहे, जसं आपण आई वडिलांचा सन्मान करतोय, आई वडिलांचं एक आद्य कर्तव्य आहे. आजच्या काळामध्ये आपले मुलं का चुकीच्या गोष्टी करत आहेत? कारण त्यांना सेक्स एज्युकेशन नाही. सेक्स एज्युकेशन बद्दल कोणी बोलत नाही. चुकीच्या गोष्टी आज मोबाईल फोन मध्ये पाहायला मिळतात मुलांच्या. पोर्नोग्राफीने अख्खा मोबाईल फोन भरलेला आहे. घाणेरडे व्हिडिओज, घाणेरड्या मूव्हीज मुलं बघत आहेत. का बघत आहेत? सेक्स एज्युकेशन नाही, त्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन नाही. आईचं आणि वडिलांचं कर्तव्य आहे आज प्रत्येक आई वडिलांनी, जसा तुमचा मुलगा तुमची मुलगी वयात येते, सेक्स एज्युकेशन तुम्ही स्वतः त्यांना द्या. तुम्ही स्वतः त्यांना एज्युकेट करा ह्या गोष्टींविषयी. खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं आपण बघितलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की स्त्री आणि पुरुष जसं परमेश्वराने निर्माण केले,
आणि परमेश्वराला एकटा पुरुष किंवा आदाम बरं वाटलं नाही, तो एकटा असावा त्याला बरं वाटलं नाही, त्याला अनुसरून स्त्री त्यांनी निर्माण केलेली आहे, सहचरणी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलाय, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेत आणा. ह्या शब्दाचा अर्थ किंवा आशीर्वादांचा अर्थ काय आहे की 100% जे सेक्स्युअल लाईफ आहे ते परमेश्वरापासून आहे. परंतु केव्हा? ज्यावेळेस तुम्ही विवाहबद्ध होता तेव्हा. विवाहबद्ध झाल्यानंतर तुमचं जे जीवन आहे, जे सेक्स्युअल लाईफ आहे ते आशीर्वादित आहे. त्याच्या आधी जर तुम्ही करत असाल तर तो व्यभिचार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल तर तो 100% व्यभिचार आहे आणि परमेश्वर किंवा बायबल या गोष्टीला अनुमती देत नाही. इथं कुठंच कॉम्प्रोमाइज नाही, हे लक्षात ठेवा. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या लेकरांना या पद्धतीने तुम्ही एज्युकेट करा आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन देताल, लेकर चुकीच्या गोष्टींमध्ये पडू शकणार नाहीत. प्रियांनो, पोर्नोग्राफी आणि घाणेरड्या गोष्टी बघण्यापेक्षा त्यांना युट्यूब वरती देवाच्या वचनाची गोडी लावा. त्यांना युट्यूब वरती देवाच्या वेगवेगळे संदेश ऐकायला त्यांना द्या. देवाच्या दासांविषयी त्यांना एनकरेज करा. देवाच्या राज्याविषयी त्यांना एनकरेज करा. देवाच्या राज्याविषयी त्यांना सांगा आणि 100% या सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रॉपर गायडन्स असं आईने आणि वडिलांनी करणं खूप महत्वाचं आहे. तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. आज या विषयावरती कुणी बोलत नाही. कुणी बोललं तर गप राहतं आणि मग चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर मग मनस्ताप होतो, पश्चाताप होतो. आज आपण बघतोय कोरोना व्हायरस 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 खूप लोक घाबरलेत, पण याहीपेक्षा HIV एड्स हा व्हायरस खूप भयानक आहे. त्याला औषधच नाही, त्याला मेडिसिनच नाहीये आणि बघतो आपण खूप जग ह्या आजाराने जर्जर आहे, त्रस्त आहे. शेवटच्या स्टेजला लोक गेल्यानंतर मग वेगळे आजार जडतात, इम्युनिटी पॉवरच त्याची ड्रॉप आउट होऊन जाते. त्या व्यक्तीचे पूर्णपणे इम्युनिटी पॉवर कोलॅप्स होते, वेगवेगळे आजार होतात आणि काही क्षणात काही दिवसानंतर तो व्यक्ती कोलॅप्स होतो. कोरोना व्हायरस पेक्षा भयानक व्हायरस आहे हा HIV व्हायरस. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या लेकरांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन देणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. लाजू नका, घाबरू नका. पवित्र शास्त्रानुसार त्यांना सगळ्या गोष्टी शिकवा. पवित्र आत्मा तुम्हाला ते विजडम देईल, ते नॉलेज देईल, त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला शिकवायचं. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आपण बघूया 1 कोरिंथ्याचा 14वा अध्याय आणि 1 वचन तुम्ही लिहून घेऊ शकताय. प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. देवाचं वचन सांगते प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. लव करणं, प्रीती करणं हे तुमचं ध्येय असू द्या. ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लेकरांचं एक टार्गेट असू द्या. प्रीती करणं हे टार्गेट असू द्या. प्रेम करणं मग आज तुम्ही सांगितलं लगेच एखादी मुलगी पकडायची, प्रेम तसं नाही. प्रीती करणं म्हणजे काय? देवाच्या आज्ञा पाळणं. आत्ताच ज्या आज्ञा मी तुम्हाला सांगितल्या, आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा मान राख, ही आज्ञा जर तुम्ही पाळली ना तर 100% तुम्ही देवावर प्रेम करताय प्रियांनो. आणि म्हणून प्रीती हेच तुमचं ध्येय असू द्या. देवावर प्रेम करणं हेच तुमचं टार्गेट असू द्या. अंतकणापासून रोज तुम्ही सकाळी उठताना, सकाळी उठल्या प्रार्थना करताना, एकदा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या रूमची खिडकी उघडता किंवा दरवाजा ज्यावेळेस तुम्ही उघडताना आकाशाकडे बघून फक्त एकदाच म्हणा, आय लव्ह यू जीसस. एकदा म्हणून तर बघा, आय लव्ह यू जीसस. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या XYZ पर्सनला लव्ह यू बोलताना त्या लव्ह यू मध्ये काही दम नसतो प्रियांनो. परंतु ज्यावेळेस तुम्ही येशूला म्हणताना आय लव्ह यू जीसस, त्यानंतर बघा तुमचा दिवस किती सुंदर आणि आशीर्वादित जातो. कारण त्याने आपल्यावरती प्रेम केलंय आणि म्हणून आपण सुद्धा त्याच्यावरती प्रेम करायचंय. त्याच्या प्रेमामध्ये पडून तर बघा काय मजा आहे त्या प्रेमामध्ये. त्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचं चॅलेंज नाही प्रियांनो. निस्वार्थ प्रेम आहे ते. आणि रोज सकाळी उठल्या एक शब्द बोला, आय लव्ह यू जीसस. सगळं लव्ह त्या येशूला करा तुम्ही. जे प्रेम आहे ते त्याला करा 100%. अंतकरणाचा एकही कप्पा स्वतःसाठी किंवा XYZ पर्सनसाठी राखून ठेवू नका. 100% प्रभू येशूला या अंतकरणामध्ये स्थान द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला लव्ह यू म्हणता ना त्यावेळेला 100% तो देव प्रसन्न होऊन तुमच्या जीवनामध्ये त्याच्या आशीर्वादांचा पाऊस पाडायला सुरुवात करतो. आशीर्वादांचा पाऊस तुमच्या जीवनामध्ये पडल्याशिवाय राहणार. त्याचप्रमाणे 1 कोरिंथ्याचा 13वा अध्याय आणि 13वं वचन जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे? प्रीती श्रेष्ठ आहे. सगळ्यांमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती करणं खूप श्रेष्ठ आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विश्वास, फेथ. याच्यावरती आपण जितकं काही बघू तितकं कमीच आहे. फेथ म्हणजे काय आपण बघूयात. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास म्हणजे काय? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. प्रभू येशूला कोणी पाहिलंय का? नाही, पण आशा आहे, आमचा विश्वास आहे, आमची खात्री आहे. तो जिवंत देव आहे. हा तुमचा विश्वास आहे, तुमची आशा आहे. आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री.
जे आशीर्वाद तुम्हाला दिसत नाहीत, जे ते करतोय ते तुम्हाला दिसत नाही, पण त्याची खात्री आहे या देव माझ्या जीवनात काहीतरी करतोय, ही काहीतरी वेगळं घडतंय, ते देवापासून घडतंय, ही जी काही खात्री तुमच्यामध्ये आहे ना, याला विश्वास म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा विश्वास, हे विश्वासाची व्याख्या आहे प्रियांनो. विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आपल्याला आशा आहे प्रभू परमेश्वर येणार आहे तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी, ही आशा आहे आपली. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावरती आशा धरतोय आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आपल्याला आहे, याला विश्वास म्हणायचं. आणि म्हणून हा विश्वास प्रभूमध्ये दृढ असणं, त्याच्यामध्ये आपण रुजवलेलं असणं, खंबीर असणं खूप आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आपण बघू इब्रिकास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 23. इब्री 10:23. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. कोणी वचन दिले आपल्याला? तुमच्या आणि माझ्या जिवंत देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे. तो तुम्हाला मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. रॅप्चरच्या दिवसासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि म्हणून हा जो विश्वास त्याने आपल्याला दिलेला आहे, तो विश्वास खूप महत्वाचा आहे आणि ती विश्वसनीय गोष्ट आहे. म्हणून त्याच्यामध्ये दृढ राहणं, मजबूत राहणं, स्थिर राहणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पहिले करीन याचा पहिला अध्याय आणि 4-5 आपण नोट डाऊन करू शकताय. पहिले करीन याचा पहिला अध्याय आणि वचन 4-5. त्याचप्रमाणे इब्रिकास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 12. इब्रिकास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 12. म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये. देवाचं वचन काय सांगतंय? तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगी, विश्वासाच्या आणि धीराच्या, विश्वास पण पाहिजे आणि धीर पण पाहिजे, म्हणजे पेशन्स पण पाहिजे तुमच्यामध्ये. त्याच्या योग्य जी अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे, त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे, असं देवाचं वचन आपल्याला सांगते. आणि म्हणून आपल्या तरुणांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की विश्वासात तुम्ही दृढ असणं, स्थिर असणं, खंबीर असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रभू परमेश्वर आपल्या तरुणांविषयी काय सांगू इच्छितो. योएल 2 याचा 28वं वचन आपण बघू. योएल जुन्या करारातलं पुस्तक आहे योएल याचा 2रा अध्याय आणि वचन 28 मी तुमच्यासाठी वाचतो. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. आता ट्रेंड हा आलेला आहे, हा ट्रेंड आहे, ही प्रभूची इच्छा आहे, ही देवाची इच्छा आहे. आपल्या तरुणांनी काय करायचंय? तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. संदेश देण्यासाठी आता तुम्हाला तयारी करायची आहे. तरुणांनो जागे व्हा. संदेश देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उभं करत आहे. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. जे वृद्ध आहेत, ज्यांचे केस पूर्णपणे पिकलेत, जे क्षीण झालेले आहेत, जे थकलेत, आता त्यांना वृद्ध म्हटलेलं आहे. त्यांना काय होईल? स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. आपल्या तरुणांना कोणते दृष्टांत होत आहेत? आज आपण विचार करा. कसले दृष्टांत होत आहेत आपल्याला? आपले दृष्टांत, आपलं विजन, आपलं ड्रीम काय आहे प्रियांनो? आता हा ट्रेंड आहे, आता ह्याचा जमाना आहे. कारण आपण शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. प्रभू येशू कधी कोणास ठाऊक नाही. आणि म्हणून आपलं तारुण्य जे आहे ते प्रभू परमेश्वरला समर्पित करणं खूप गरजेचं आहे. आपलं जीवन त्याच्या हाती आपण देणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर योएल संदेश त्यांनी भविष्यवाणी काही हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली आहे, सांगितले त्यांनी, तर ते दिवस आता येत आहेत. तरुणांनो, तरुणींनो जागे व्हा. संदेशासाठी तयार व्हा. प्रिपेअर करा, स्वतःला तयार करा. पवित्र आत्म्याला सांगा, मी तयार आहे, तुम्हाला शिकव, तुम्हाला लीड कर, तुम्हाला गाईड कर. आणि पवित्र आत्मा तुम्हाला लीड करेल. तरुणांना दृष्टांत होतील. आज तुम्हाला कोणते दृष्टांत होत आहेत? तुम्ही स्वतः अनालिसिस करा. तुम्हाला दृष्टांत देवाचे झाले पाहिजे, येणाऱ्या काळाचे दृष्टांत झाले पाहिजे, येत्या दिवसात काय घडणार आहे त्याचे दृष्टांत झाले पाहिजे, येत्या दिवसात काय घडणार आहे, कुठलं युद्ध होणार आहे की नाही होणार, महायुद्ध होणार की नाही होणार, पुढं काय घडणार आहे, कोणाचं सरकार येणार आहे, कोण अस्तित्वात राहणार आहे, कोणाचा नाश होणार आहे, या सगळ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला दृष्टांताद्वारे रिव्हील करल. त्यासाठी सज्ज व्हायचंय, त्यासाठी तयार व्हायचंय. स्वतःला तयार करा, प्रिपेअर करा आणि या वचनानुसार परमेश्वराला आदर आणि मान द्या प्रियांनो. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जी गोष्ट आहे 5वी, ती म्हणजे शुद्धता, प्युरिटी. शुद्धता खूप महत्वाची आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्ताचा स्वीकार करणं खूप इझी आहे, परंतु त्यामध्ये टिकून राहणं तारेवरची कसरत आहे. ख्रिस्ती जीवन सहज नाहीये, कठीण आहे. मार्ग सोपा आहे का प्रभूकडे जाण्याचा? नाही, कठीण आहे. अनेक खड्डे लागतील, खडतर रस्ता आहे, डोंगर दऱ्या पार कराव्या लागतील. आणि त्यानंतर मात्र जो आहे ना जीवनाचा मार्ग, तो अतिशय सुखाचा आणि आनंदाचा आहे.
सार्वकालिक जीवन आनंदाचं आणि सुखाचं आहे प्रियानो. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे शुद्धता, प्युरिटी. तुम्ही कशा प्रकारे शुद्ध असलं पाहिजे देवाचं वचन सांगतंय. स्तोत्रसंहिता 119 याचा 9 वचन आपण बघू. स्तोत्रसंहिता 119 वचन 9 मी तुमच्यासाठी वाचतो. तरुण आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. तरुण आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तरुण आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुम्हाला शुद्ध कशाने व्हायचंय? काही डिटर्जंट आहे का मार्केटमध्ये शुद्ध व्हायचा? काही पावडर आहे का? केमिकल आहे का? औषध आहे का? बिलकुल नाही. कशाने तुम्ही शुद्ध होताल? देवाच्या वचनानुसार. हे वचन रोज उठता बसता आपल्या जीवनात क्लेम करायचंय, वाचायचंय, आपल्या हृदय पटलावरती आपल्याला ते कोरायचंय. हे वचन आपल्याला मेमोराईज करायचंय, हे पाठ करायचंय प्रियांनो. आणि हे वचन जर आपल्याला असलं तर 100% तरुण आपला वर्तनक्रम हा शुद्ध राखल्याशिवाय राहणार नाही. तो डावीकडे उजवीकडे झुकणार नाही. अरे वचन तर मला हे सांगतंय, व्यभिचार करणं पाप आहे, तो कधीच व्यभिचारात पडणार नाही. खोटं बोलणं पाप आहे, तो कधीच खोटं बोलणार नाही. आई वडिलांचा सन्मान कर, तर तो कायम आई वडिलांचा सन्मान कर. कशाने आपला वर्तनक्रम शुद्ध राखल? तर वचनानुसार. देवाचं वचन जर तुम्ही फॉलो केलं आणि त्यानुसार जर तुम्ही चालला तर 100% तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता 119 त्याचा 119 अध्याय आणि वचन 33-34 मी तुमच्यासाठी वाचतो. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळील. खरोखर अगदी मनापासून ते मी पाळील. आमेन. स्तोत्रसंहिता 119 33-34 वचन आहे की नियमशास्त्र तू मला बुद्धी दे, म्हणजे मी ते पाळल. देवाचं वचन आपल्याला सांगतंय. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 2 तिमोथी याचा 3रा अध्याय वचन 16 आणि 17 रेफरन्सेस लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. 2 तिमोथी याचा 3रा अध्याय वचन 16-17. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 आणि 2. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 आणि 2. पहिले करिंथ याचा 3रा अध्याय वचन 16. पहिले करिंथ याचा 3रा अध्याय वचन 16. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 18. याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नको. द्राक्षरसाने मस्त होऊ नको. आजकालचे जे तरुण आहेत त्यांना असं वाटतं की काय नाही, थोडी घेतली तर काय हरकत नाही, काय नाही पास्टर संध्याकाळच घेतो, दिवसभर ओके असतो. अरे संध्याकाळचा घे, रात्रीचा घे, दिवसा घे, पण तू घेतोयस. वचन सांगते द्राक्षरसाने मस्त होऊ नकोस. तू जर जिंकणार असेल तर तू आशीर्वादित नाहीयेस. देवाचं वचन सांगते, मी बोलते, देवाचं वचन सांगते, कडक शब्दात देवाचं वचन आपल्याला सुनावते. द्राक्षरसाने मस्त होऊ नको. आजकालच्या तरुणांना फार एक फॅशन झालेली आहे. टेन्शन आलं, डिप्रेशन आलं, घे मग. आधी 1 बॉटल घेत होता, नंतर 2 आणि 3, नंतर मग सलाईनची बॉटल चढवावं लागते. वाईट परिस्थिती आहे. चुकीच्या गोष्टी आहेत प्रियांनो. या गोष्टी घडू देऊ नका जीवनामध्ये. सैतानाचं सगळ्यात मोठं आणि स्ट्रॉंग हत्यार म्हणजे डिप्रेशन. तरुणांना सगळ्यात मोहात किंवा अडचणीत पाडण्याचं जे मोठं हत्यार सैतानाचं आहे ते म्हणजे डिप्रेशन, निराशा. रिजेक्शन सहन होत नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला रिजेक्ट केलं तर रिजेक्शन फार अंतःकरणात भीतड टोचतं कुठंतरी. ती मला नाही म्हटली आणि मग रिजेक्ट होतो. अरे ती जरी नाही म्हटली पण जिवंत देवानं तुला स्वीकारलंय ना, हे किती महत्वाचं आहे. तिच्या नाहीपेक्षा जिवंत देवानं तुला स्वीकारलेला आहे. नापसंत केलेला धोंडा तो कोण शिला ठरलेला आहे, देवाचं वचन सांगतंय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका प्रियांनो. मद्यप्राशन जर तुम्ही करत असताल, दारू पित असताल, तर आज रात्री देवाचं वचन सांगतंय द्राक्षरस पिऊन मस्त होऊ नकोस. चुकीच्या गोष्टी करू नकोस. आपल्या आई वडिलांना ह्या गोष्टींचा तू त्रास करून देऊ नकोस. चुकीच्या पद्धतीने लोक आज वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. त्यांना असं वाटतं काय नाही, टेन्शन आहे, घराचं टेन्शन, फॅमिलीचं टेन्शन, घेतली दारू. दारू हे सोल्युशन नाहीच आहे कुठल्या गोष्टी. टेन्शन आलंय, डिप्रेशन मध्ये, गुडघे टेक, प्रार्थना कर. इर्मिया 33:3 प्रमाणे त्याला हाक मार, तो उत्तर देण्यासाठी तयार आहे ना. तुझ्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी तयार आहे. कधी हाक मारलीये का? हाक मारून बघ आज रात्री. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जिवंत देव तुला आवाज देत आहे. हे सोल्युशन नाहीये. खूप महत्वाची गोष्ट आहे. तरुणांनो, खास करून कुठल्या व्यसनात तुम्ही राहू नका. जितके व्यसन तुमच्या जीवनामध्ये अडखळण आहे ते देवाच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी आडभिंत आहे. त्यामुळे तुम्ही आशीर्वादित नाहीये.
आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपलं तरुणपण पूर्णपणे जिवंत देवाच्या स्वाधीन करा. आपलं तारुण्य जिवंत देवाला समर्पित करा आणि बघा हे तारुण्याचे दिवस परमेश्वर कसा आशीर्वादित करतो. तुम्हाला ताऱ्याप्रमाणे तो चमकवणारा देव आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे पहिले थेसलनी याचा 4 अध्याय आणि वचन 7 आपल्याला सांगते तुमचं पाचरण कशासाठी आहे. तुम्ही कशासाठी पाचरण केलेलं आहात, कशासाठी तुम्हाला नियुक्त केलेलं आहे. तुमचं पाचरण, तुमचं कॉलिंग तुम्ही ओळखा. याकोब याचा 1 अध्याय आणि वचन 27 आपल्याला सांगतंय की तुम्ही कसे असा, निष्कलंक असा. याकोबाचं पत्र बघा, याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 27 काय सांगते बघा. याकोबाचे पत्र याचं 1 अध्याय आणि वचन 27 मी तुमच्यासाठी वाचतो. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. जगाला स्वतःपासून काय करणं, निष्कलंक ठेवणं. जरी जगामध्ये आपण आहोत परंतु जगासारखं व्हायचं नाही. स्वतःला निष्कलंक ठेवायचंय शेवटच्या श्वासापर्यंत. ही देवाची इच्छा आहे. त्या पवित्रतेत, त्या शुद्धतेत आपल्याला जीवन जगायचंय ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवा प्रियांनो. ते निष्कलंक ठेवण्यासाठी पवित्र आत्माच तुम्हाला लीड करल, पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करल. तो तुम्हाला सांगल तुम्ही कसे असावे, तुम्ही कसं चालायचं, तुम्ही कसं वागावं. आणि शेवटचं वचन जे आहे ते म्हणजे 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि वचन 16 की तुम्ही पवित्र असा. देवाचं वचन सांगते तुम्ही पवित्र असा, कारण जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र असणं ही देवाची इच्छा आहे. कारण त्याच्यात इतकंस सुद्धा पाप वसत नाही. पापाचा वीट त्याला आहे, पापाचा तिरस्कार त्याला आहे. तो पापावरती प्रेम करत नाही, पाप्यांवरती करतो. परत एकदा लक्षात ठेवा, पापावर नाही, पाप्यांवर. पाप्यांना तारण्यासाठी तो या जगात आलेला आहे. आणि म्हणून कुठलंही पाप असो, ते छोटा असो मोठा असो, पाप ते पाप देवाच्या दृष्टीने. आणि म्हणून 1 पेत्र 1 अध्याय 16 वचन सांगते की तुम्ही पवित्र असा. जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र असणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की या गोष्टींमध्ये आपण स्वतःला इन्व्हॉल्व करणं, स्वतःला समावून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण बघितलं 1 तिमोथी याचा 4 अध्याय आणि वचन 12 नुसार कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. तर भाषण, पहिला मुद्दा पाहिला भाषण, दुसरा मुद्दा पाहिला वर्तन, तिसरा मुद्दा पाहिला प्रीती, चौथा मुद्दा पाहिला विश्वास व 5वा मुद्दा जो पाहिलाय तो म्हणजे शुद्धता. याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो, याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. याच्यासाठी तुम्हाला आणि मला जिवंत देवानं पाचारण केलेलं आहे. यासाठी तुम्हाला आणि मला आपल्याला विश्वासणाऱ्यांचा कित्ता होण्यासाठी त्यांनी पाचारण केलेलं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाच्या या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये फॉलो जर केल्या तर तुमचं तरुणपण हे आशीर्वादित असणार आहे. तुम्ही इतरांना कित्ता दाखवताल, तुमचा कित्ता अनेक लोक घेतील, तुमचा कित्ता अनेक लोक तुमची साक्ष सांगतील की नाही हा खरा विश्वासू आणि भला दास आहे देवाचा, याच्याविषयी परमेश्वर संतुष्ट आहे. देव तुमच्याविषयी संतुष्ट झाला पाहिजे प्रियांनो. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे सर, ते शेवटी एक महत्वाची साक्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो की असंच एक तरुण स्त्री होती, एक तरुण मुलगी होती जी आपल्या जीवनामध्ये निराशेमध्ये होती, गर्तेत होती, निराशेच्या खोल दरीमध्ये तिचं जीवन ती जगत होती. अनेक त्रासांनी, व्याधीने ती जर्जर असं जीवन जगत होती. आणि सगळ्यात महत्वाचं ती म्हणजे एका मुस्लिम परिवारामधून होती. आणि मुस्लिम परिवार म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे अनेक प्रकारचे ट्रॅडिशन्स त्यांचे असतात आणि वेगवेगळे ट्रॅडिशन होती. नवाब परिवारातून होती. नवाब म्हणजे त्या काळातले खूप श्रीमंत असे लोक. आणि पाकिस्तान मधलं कराची हे त्यांचं शहर होतं. आणि या शहरामध्ये ही जीवन जगत असताना एक तरुण मुलगी आपल्या आजारामध्ये जीवन जगत होती. आणि तिच्या आजाराचं निदान कुठंच होत नव्हतं. अगदी तिच्या वडिलांनी जगातल्या टॉप मोस्ट डॉक्टरांना त्या काळात तिला दाखवलेलं होतं. आणि मग वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तिला नेण्यात आलं. जगातल्या सगळ्या डॉक्टरांना तिला कन्सल्ट करण्यात आलं. आणि अशा आजारांमध्ये ती त्रस्त होती. पोलिओ सारख्या भयानक आजारानं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारानं. आणि 6 वर्षापासून वयाच्या 6व्या वर्षापासून त्या व्याधीने तिला जर्जर केलेलं होतं. आणि मग तुम्ही विचार करू शकताय वयाच्या 6व्या वर्षापासून ती जर त्या आजारामध्ये असेल तर ती किती व्याधीनी आणि पिढ्यांनी त्रस्त झालेली होती. आणि मग या जीवनामध्ये ती ह्या अशा त्रासांमध्ये ती जीवन जगत असताना एक दिवस लंडनमध्ये ती ट्रीटमेंटसाठी तिच्या वडिलांनी तिला नेलं होतं. आणि मग लंडनमध्ये ट्रीटमेंट करत असताना ते डॉक्टर म्हणतात की आम्ही ह्याला काहीच औषधोपचार करू शकत नाही. वी डोंट हॅव मेडिसिन फॉर दिस डिझीज. आमच्याकडे या आजारासाठी औषध नाहीये. आणि मग ती खूप निराश होती. तिचे वडील दुःखी होतात की आता काय करायचं.
सगळा पैसा खर्च केलाय, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, परंतु या मुलीला कुठंच काही फरक पडत नाही. आणि मग सहजच त्या हॉस्पिटलमध्ये एक विश्वासणारी नर्स असते आणि मग ती नर्स त्या बहिणीला म्हणते की ताई, तू सगळ्या काही गोष्टी केल्यास, परंतु एक गोष्ट मी तुला सांगू का, की तू फक्त प्रभू येशूवरती विश्वास ठेव. तो जिवंत देव आहे, तो तारणारा देव आहे, तो आरोग्य देणारा देव आहे. आणि एक छोटस पुस्तक तिच्या हातामध्ये दिलं, त्याला पवित्र शास्त्र म्हणतात. आणि ते पवित्र शास्त्र तिच्या हातामध्ये दिलं की तुझ्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि तू हे वाच निश्चितच आणि परमेश्वर तुझी भेट घेईल. कारण या वचनामध्ये असं दिलेलं आहे की तो तुझे सर्व रोग बरे करतो. आणि हे वचन तिला कळालं आणि ते पुस्तक घेऊन ती आपल्या घरी येते. परंतु तरी ती विश्वासात डळमळत असते, कारण काय आता काय बोलती सिस्टर, ख्रिश्चन आहे म्हटल्यावरती ऑब्व्हियसली देवाचंच काहीतरी सांगत असते, तिच्या देवाचं ती सांगत असेल असं तिच्या मनात होतं. आणि मग तिच्या मनात ही द्विधा परिस्थिती असताना अनेक द्वंद्व चालू होते की काय माझा आजार हा कशामुळे झालाय, काही इव्हिल स्पिरिटचं मला लागलंय का, काही हे झालंय का. मग त्यांनी मक्का मदिना हे सुद्धा पालथं घातलं, त्या ठिकाणी ते गेले, तिथेही तिला बरेच प्रयोग केले, पण कुठंच त्यांना सक्सेस आलं नाही. आणि मग सगळे उपचार झाल्यानंतर मांत्रिक तांत्रिक सगळे सगळे करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एक दिवस ती निराशेत रडत असते आणि रडता रडता सहज तिला या नर्सनी सांगितलेले शब्द आठवतात. आणि मग ते शब्द तिला आठवतात की प्रभू येशू सर्व रोग बरे करणारा देव आहे. आणि मग ती म्हणते की खरंच जर तू देव असशील ना, तू जर जिवंत देव असशील ना, तर तू माझा आजार बरा कर. काय चॅलेंज करते ती, तू जर खरंच जिवंत देव असशील ना, तर तू माझा आजार बरा कर आणि मला तुझं सामर्थ्य पाहायचंय. तू खरंच देव आहेस तर माझ्या समोर प्रगट हो. आणि जसं ती ही बोलती आपल्या मनामध्ये, तिच्या बंद खोलीच्या दरवाज्यामध्ये ती असताना अचानक एक लख्ख प्रकाश तिच्या समोर येतो आणि त्या लख्ख प्रकाशामध्ये तिची रूम पूर्णपणे ती प्रकाशित होते. आणि तो प्रकाश इतका ब्राईट असतो प्रियानो, तिने तिच्या पुस्तकात ते वर्णन केले. तो प्रकाश तिच्या डोळ्याने ती पाहू शकत नव्हती. आणि ती म्हणते की कोण आहे हा, कुठला प्रकाश आहे हा, कोण व्यक्ती आहे. आणि मग वाणी येते, तू म्हटली होतीस ना, तू जर जिवंत असशील तर माझ्या समोर आहे. तो जिवंत मीच आहे. मी प्रभू परमेश्वर आहे, मी प्रभू येशू आहे. आरोग्य देणारा मी आहे, मुक्तीदाता मी आहे, तारणारा मी आहे, जीवन देणारा मी आहे, तुझा आजार बरं करणारा मी देव आहे. आणि हे शब्द ऐकल्यानंतर ती ऑन द स्पॉट कोलॅप्स होते, खाली पडते आणि गुडघ्यांवर येऊन रडू लागते. खरंच तू जिवंत देव आहे, खरंच तू सामर्थ्यशाली देव आहे. आणि प्रभू येशू आपल्या 12 शिष्यांसहित त्या रूम मध्ये प्रगट होतो आणि ती लिटरली बघते की 12 व्यक्ती आपल्या समोर आहेत आणि त्यांच्यामध्ये आहे तो प्रभू येशू आहे. आणि त्याच रात्री आपल्या गुडघ्यांवरती ती उभी राहते. व्हीलचेअरवर जी जीवन जगत होती, व्हीलचेअरला जी खिळलेली मुलगी होती, आपल्या गुडघ्यांवरती उभी राहती, उड्या मारती आनंदानं आणि म्हणते अरे बापरे, माझा सगळा आजार बरा झालाय. एका मिनिटात एका क्षणामध्ये तिला आरोग्य प्राप्त होतं आणि आपल्या गुडघ्यांवरती ती पळू लागते, आपल्या पायांवरती धावू लागते, पळत जाते, बाहेर जाते, घरच्यांना सांगते बाबा मला आरोग्य मिळालंय, ताई मला आरोग्य मिळालंय, दादा मला आरोग्य मिळालंय, भैया मुझे चंगाई मिली है. आणि अशा प्रकारे ती आनंद व्यक्त करते आणि सगळे लोक तिच्याकडे बघून आश्चर्यचकित होतात, अरे बापरे काय भानगड आहे, ऑटोमॅटिकली हिच्यामध्ये एवढा बदल. आणि मग ती म्हणते की मला ज्याने आरोग्य दिलंय तो दुसरा तिसरा कुणी नाही, तर तो साक्षात प्रभू येशू आहे आणि येशूद्वारे मला आरोग्य मिळालंय. आणि हा शब्द ऐकल्यानंतर घरच्यांची तोंड अतिशय नाराज होतात, उतरतात. अरे बापरे, हे नाव तू घेऊ नकोस, आपण एक रिच फॅमिलीतून आहोत, आपण नवाब फॅमिलीतून आहोत, पाकिस्तानमध्ये आपली खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि असं नाव जर तू घेतलं तर माझी प्रतिष्ठा धुळीस मिळेल, त्या बापाला वाटतं. आणि मग तिला म्हणतं की गप्प बस. ती म्हणते मी गप्प बसणार नाही, ज्या देवानं मला आरोग्य दिलंय त्या देवाचं नाव मी मोठ्या मोठ्या आनंदानं मोठ्या उल्हासाने या जगाला सांगणार आहे, कारण त्याच्यामुळं हे जीवन मला प्राप्त झालेलं आहे. आणि मग बाप म्हणतो की ठीक आहे, तुला जर हे नाव घ्यायचंच असेल तर तुला माझ्या प्रॉपर्टीतून बाहेर निघावं लागेल, तुला प्रॉपर्टीतला 1 रुपया मिळणार नाही, घरदार सगळं सोडून तुला निघावं लागेल आणि त्याच देवाची तुला सेवा करावी लागेल. आणि त्याची हरकत नाही, ज्या देवानं मला या दारिद्र्यातून बाहेर काढलंय, ज्या देवानं मला आरोग्य दिलंय, ज्या देवानं मला नाशातून जीवन दिलंय, त्या देवाचं मी शेवटच्या श्वासापर्यंत गौरव करेल. आणि बापाची प्रॉपर्टी सोडून ती बहीण बाहेर निघते आणि जिवंत देवाची सेवा करू लागते प्रियांनो. आणि मग त्या बहिणीद्वारे अद्भुत आणि महान अशा गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गोष्टी तिने तिच्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. लिटरली तिची मोठी बहीण मेलेली असती, वारती ती, आणि बहीण मेल्यानंतर हिला बोलावणं करतात आणि बहिणीला भेटण्यासाठी ती ज्यावेळेस जाते प्रियांनो, देवाचं आत्म्याचं सामर्थ्य तिच्यावरती असतं. जशी त्या ठिकाणी ती जाती सगळ्यांना बाजूला करते, ती माझी बहीण मेलेली नाही, ती झोपलेली आहे, गुडघे टेकती, प्रार्थना करते, तिची बहीण जिवंत होते आणि देवाचं गौरव त्या ठिकाणामध्ये प्रगट होतो. अख्खा मुस्लिम समाज बघतो की
अरे बापरे, हे काय आहे, हे कोण आहे, हे करणारा कोण आहे. आणि त्यावेळेस त्यांना कळतं या दुसरा तिसरा कोणी नाही, प्रभू येशू आहे, जो हिच्याद्वारे मोठं कार्य आणि गौरव करत आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण पाकिस्तान मधून आणि पूर्ण ते आफ्रिकन कंट्री मधून तिने जिवंत देवाचं गौरव केलेलं आहे. पूर्ण ते एशियन कंट्रीमध्ये तिने देवाचं नाव उंच केलेलं आहे. ती दुसरी तिसरी कुणी नसून देवाची सन्मान्य दासी पास्टर गुलशन एस्तेर आहे. तिचं पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर 100% वाचा. दुभंगलेला पडदा या पुस्तकाचं नाव आहे प्रियानो. आणि अतिशय सुंदर तिने वर्णन केलेलं आहे. तिच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये पॉइंट आउट केलेल्या आहेत. सांगायचं एकच तात्पर्य आहे की ती तरुण होती, तिने आपलं तारुण्य जिवंत देवाला समर्पित केलं आणि जिवंत देवानं त्या तरुणीचा उपयोग महान रीतीने त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी करून घेतला आणि जगाची उलथापालट करणारी ती ठरलेली आहे. तोच देव आज तुम्हाला आणि मला बोलवत आहे प्रियांनो. तोच देव आपल्या तरुणांना हाक मारत आहे. तोच देव आपल्या तरुणांना म्हणत आहे, उठा, वेळ आलेली आहे आता दृष्टांत पाहण्याची, वेळ आलेली आहे आता संदेश देण्याची, वेळ आलेली आहे या जगाला खरा ख्रिस्त सांगण्याची, वेळ आलेली आहे आता जिवंत देवाचं नाव या अखिल सृष्टीला सांगण्याची आणि घोषणा करण्याची. आणि म्हणून आता गप्प बसू नका. तुम्ही जर गप्प बसलात तर धोंडे माझ्या नावानं ओरडतील, असं देवाचं वचन सांगतंय. आणि म्हणून आता गप्प बसू नका प्रियांनो, माझ्या तरुणांनो, माझ्या तरुणींनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जागे व्हा. आता वेळ आलेली आहे देवासाठी अद्भुत आणि महान गोष्टी करण्याची. आणि म्हणून आपलं तारुण्य जिवंत देवाला समर्पित करा. सर ते शेवटी एक शेवटचं वचन मी वाचतो आणि आपल्या संदेशाचा आता एंड करतो. उपदेशक याचा 11वा अध्याय वचन 9 मी तुमच्यासाठी वाचतो. उपदेशक याचा 11वा अध्याय वचन 9. हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. काय सांगितलं? हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. तुझ्या मनात जे येईल ना तसं तू चाल, त्या मार्गाने चाल, तसं वाटेल ते तू कर. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. या सगळ्या गोष्टींविषयी देव तुझा झाडा घेईल हे मात्र लक्षात असू दे. जे वाटेल ते कर, तुझ्या मनात येईल तिथं चाल, ज्या मार्गाने जायचंय तिथं चाल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या गोष्टींचा झाडा प्रभू परमेश्वर घेणार आहे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहे. तारुण्य आणि भरजवानी ही व्यर्थ आहे प्रियांनो. उपदेशक सांगतो तारुण्य आणि भरजवानी व्यर्थ आहे. आपल्या मनातील तसा वाग, तसा चाल, ज्या मार्गाने जायचंय तिकडे जा. पण एक दिवस जिवंत देव तुझा झाडा घेणार आहे, ही गोष्ट मात्र विसरू नकोस. हे वचन खूप महत्वाचं आहे प्रियांनो. आणि ह्या वचनावरती आज रात्री आपण मनन करणार आहोत, विचार करणार आहोत. माझ्या तरुण भावांना, बहिणींना विनंती आहे की आपल्या मनाला वाटेल ते तुम्ही कराल, परंतु निश्चितच परमेश्वर एक दिवस तुमचा झाडा घेणार आहे. आणि म्हणून त्याच्या न्यायासमोर ज्यावेळेस आपल्याला उभं राहायचंय त्यावेळेला त्यांनी आपल्याविषयी साक्ष देऊन म्हटलं पाहिजे, भल्या विश्वसुदासा तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे, भल्या विश्वसुदासी तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. पाठीवरती हात ठोकून तो रिवॉर्ड प्रभू येशूकडून आज आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. गुलशन एस्तेरचा देव तो तुमचा आणि माझा देव आहे. त्या बहिणीचा जसा त्यांनी उपयोग केला, तुम्हाला आणि मला सुद्धा त्या उपयोगात आणण्यासाठी तो तयार आहे, सक्षम आहे. आणि म्हणून आज रात्री आपण तयार आहोत का? माझ्या तरुणांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज रात्री विचार करा, तुम्ही तयार आहात का? पीक पुष्कळ आहे, काम करीत थोडे आहेत देवाच्या राज्यासाठी. आणि म्हणून आपल्याला सज्ज व्हायचंय, तयार व्हायचंय आणि आपला निर्माणकर्ता जो प्रभू परमेश्वर आहे त्याला आपल्या जीवनामध्ये उंच करायचंय. या आपले नेत्र आपण बंद करू. यावेळेला आपण एक शेवटची प्रार्थना करू. थँक्यू जीसस, हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र स्वर्गीय देवा, पुन्हा एक बार येशू तुझ्या पवित्र आणि जिवंत नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा वेळेबद्दल, या समयाबद्दल. प्रभू, तरुणपणातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी, ज्या महत्वाच्या पायऱ्या आम्ही बघितल्यात बाप्पा, आज रात्री त्या प्रत्येक गोष्टींचा आज आम्ही विचार करावा. प्रभू, आमचं तारुण्य आज आम्ही कशाप्रमाणे व्यतीत करत आहोत? आम्ही जगाप्रमाणे चाललो आहोत का? जगाच्या चालीरीतीप्रमाणे आम्ही जीवन जगतोय की आम्ही प्रभू तुझ्या प्रमाणे आम्ही जीवन जगतोय? जसा तू आहे तसं आम्ही जगतोय का? आज ह्या गोष्टींचा प्रत्येक माझ्या तरुण भावानं, बहिणीने विचार करावा. आपलं तारुण्य तुला समर्पित करावं, कारण तारुण्य आणि भरजवानी ही व्यर्थ आहे, तुझं वचन सांगतंय. आणि म्हणून आज रात्री प्रत्येक माझ्या भावा बहिणीचा ताबा तू घे.
प्रभू तुझं वचन सांगते तरुणपणातील पुत्र हे विराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत आणि ज्या पुरुषाचा भात आशानं भरलेला आहे तो धन्य. माझ्या प्रत्येक तरुण भावाला आणि बहिणीला या बाणाप्रमाणे उपयोगात आण आणि हजारोंसाठी लाखोंसाठी त्यांची नेमणूक तू कर बाप्पा. होय प्रभू, आमच्या भारताला आमच्या महाराष्ट्राला गरज आहे आमच्या तरुणांची प्रभू, आणि आज आमचे तरुण पुढे येऊ देत बाप्पा. होय प्रभू, प्रत्येक वाईट बाप्पा तारुण्यातील पातकांपासून त्यांना राख आणि सांभाळ प्रभू. त्यांना बाप्पा त्या वाईटावरती त्या मोहावरती विजय मिळवणारा अंतःकरण दे प्रभू. आणि सैतानानं जे काही त्यांचे डोळे बांधलेले आहेत, जे त्यांना अंध केले, आज रात्री येशूच्या नावात त्यांचा अंधपणा दूर कर बाप्पा. त्या पट्ट्या उघड प्रभू त्यांच्या डोळ्यावरून आणि तुझा प्रकाश त्यांना दिसू दे. तू त्यांच्याशी बोल आज रात्री आणि त्यांची भेट तू घे बाप्पा. विशेष आम्ही प्रार्थना करतो आजच्या कॉन्फरन्सचा 6वा दिवस आशीर्वादित केलास, आम्ही तुला धन्यवाद देतो. येथून पुढचे होणारे सगळे दिवस तू आशीर्वादित कर बाप्पा. आणि निश्चित अर्थानं हा ख्रिस्ती कुटुंब, हा परिवार प्रभू निश्चित तू दिलेला परिवार आहे. वेलकम टू हेवन मिनिस्ट्री, तू दिलेला आमचा हा परिवार आहे बाप्पा. हा परिवार आशीर्वादित कर. या मिनिस्ट्रीशी जुडलेले प्रत्येक घर, कुटुंब, प्रत्येक प्रियजन यांना मी तुझ्या हातात समर्पित करतो. आज दुरून जवळून जे लोक बाप्पा बघत आहेत, ज्यांच्या कानांपर्यंत आवाज गेलेला आहे, ते ऐकणारे प्रत्येक कान आज रात्री तू आशीर्वादित केलेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. सारा गौरव, मान, सन्मान, आदर प्रभू आम्ही तुझ्या नावाला देतो. येथून पुढचा संपूर्ण वेळ काय समय तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन.